नमस्कार मंडळी. मागच्या वर्षी ज्या जल्लोषात आपण हा दिवस म्हणजेच श्रीमंत पब्लिकेशनचा वर्धापन दिन साजरा केला, अगदी त्याच उत्साहाने आज पुन्हा आपण येथे त्याबद्दल आलेला आहात. त्यासाठी तुमचा सर्वांचं मनापासून आभार. फरक फक्त इतकाच आहे की मागच्या वेळी आपण प्रत्यक्षात पुण्यामध्ये एका राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या माध्यमातून भेटलो होतो, तर यावेळी लेखन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रभरून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तसेच काव्यधारा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी आपण झूमच्या माध्यमातून भेटत आहोत. सर्वप्रथम आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं व सर्व मान्यवरांचं श्रीमंत पब्लिकेशन पुणेच्या वतीने मी सिद्धी मनापासून स्वागत करते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जय जयाजी गणराया, तू विद्या वैभव समर्था, अध्यात्म विद्येचा परमार्थ मज बोलवावे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेला या प्रसन्न कार्यक्रमामध्ये आज श्रीमंत पब्लिकेशनच्या 5व्या वर्धापन दिन साजरा करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थिती म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. मी तर म्हणेल, हा क्षण सोन्याचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा मांगल्याचा. तेव्हा या मांगल्याच्या सोहळ्यामध्ये आपण श्रीमंत पब्लिकेशन पुणेचा थोडक्यात परिचय जाणून घेऊयात. प्रेक्षक हो, 27 मार्च 2021 रोजी भारतीय प्रादेशिक भाषांचे संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच नवपिढीच्या नवोदित लेखक व कवींच्या प्रतिभेला खऱ्या अर्थाने वाव मिळवून देण्यासाठी किंबहुना पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक साहित्यकाला साहित्याच्या मुख्य धारेत सहभाग नोंदवता यावा, यासाठी ज्या साहित्य चळवळीचा जन्म झाला ती साहित्य चळवळ म्हणजे आपल्या पुण्यातील बहुभाषिक पुस्तक प्रकाशन संस्था म्हणजेच श्रीमंत पब्लिकेशन. आज प्रकाशनाशी जोडले गेलेले आणि काव्यधारा या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरून जोडले गेलेल्या आमच्या सर्व निष्ठावंत सहलेखकांच्या लेखनीने परिपूर्ण झालेल्या काव्यधारा या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक अंगद तौर सर यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाचे तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, सुख दुःख, शांती समाधान, समृद्धी ऐश्वर्य, आरोग्य प्रतिष्ठा या सप्तरंगी दीपाचं प्रज्वलन झाले आहे असे मानून आपण पुढील टप्प्याकडे वळूया. खरंच अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण आयुष्याला आपल्या कर्तबगारीने सुगंधित करतो. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर अतिथी प्राध्यापक अंगद तौर सर. आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, मुख्य कार्यक्रमाला कसलाही विलंब न करता काव्यधारा या पुस्तकाची प्रत प्रकाशित करूयात. तर आपण पाहू शकता किती सुंदररित्या हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे आम्हा सर्व सहलेखकांसाठी अत्यंत भावनिक अशी गोष्ट आहे आणि सांगताना आनंद होत आहे की हे पुस्तक आता वाचकांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व सहलेखकांसाठी Amazonवर उपलब्ध आहे. खऱ्या अर्थाने हे श्रीमंत पब्लिकेशन प्रकाशित काव्यधारा हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी संकलक महेश जाधव यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांना देखील श्रीमंत पब्लिकेशन पुणेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.
आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जात असताना आणि ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आजच्या पाहुण्यांना ऐकण्यापूर्वी आपण थोडक्यात प्राध्यापक अंगद तौर यांचा परिचय जाणून घेऊया. प्राध्यापक अंगद तौर हे पत्रकारिता आणि जनसंवाद विषयाचे अध्यापन करतात. मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी आजवर महाराष्ट्रातील शेती आणि सामाजिक प्रश्नांवर इंडी जर्नल या डिजिटल माध्यमासाठी तसेच नवा काळ या वृत्तपत्रासाठी लेखन केले आहे. मायग्रेशन स्टोरी या इंग्लिश माध्यमासाठी त्यांनी शेती आणि स्थलांतर या विषयावर वार्तांकन केले आहे. डिजिटल पॉडकास्टसाठी लेखन तसेच निवेदनाचा अनुभव त्यांना आहे. मराठी साहित्य आणि चित्रपट यांच्याबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. अक्षरनामा, वारकरी दर्पण तसेच इंडी जर्नल या पोर्टलसाठी त्यांनी साहित्यिक विषयांवर लेखन केले आहे. सध्या ते पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात अध्यापन करतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग, रानडे इन्स्टिट्यूट येथे अभ्यागत प्राध्यापक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्यांनी अध्यापन केले आहे. पुणे येथील सिम्बायसिस विद्यापीठातून ते सध्या PhD करत आहेत. शेतकऱ्याकडून होणाऱ्या माध्यमांचा वापर हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. सेंद्रिय शेतीविषयी पत्रकारांचा दृष्टिकोन विषयावरचा त्यांचा संशोधकीय लेख स्प्रिंजर नेचरच्या डिस्कवर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. प्रेक्षक हो, आपले भाग्य आहे की आज आपल्याला असे वक्ते व्यावसायिकता समजून सांगायला लाभले आहे. सर, मी आपणास विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आय होप माझा आवाज येतो सगळ्यांना. हो. माझा आवाज थोडासा बसलेला आहे, त्यामुळे सर्वांची एकदम मी पहिल्यांदा क्षमा मागतो. सिद्धी, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जे निवेदन केलं आणि माझी ओळख करून दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर श्रीमंत पब्लिकेशन चे सर्वा ज्यांनी एक छोटस स्वप्न पाहिले, एक प्रकाशन संस्था असावी जी सामान्य वाचकाला, लेखकाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईल, एक मंच विचार देईल, असं ज्यांचं स्वप्न होतं आणि ते मागच्या काही वर्षामध्ये सत्यामध्ये उतरतंय असे श्रीमंत गदादे सर. त्याचबरोबर त्यांच्या टीम मध्ये असलेले इतरही सदस्य विशाल पाटील आहेत, जाधव सर आहेत, सिद्धी मॅडम आहेत आणि सर्वांच्या इतरही टीम मधले काही सदस्य आणि यांच्या अथक परिश्रमातून हे काम मागचे अनेक वर्ष हे काम उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या या प्रयोगशाळेसाठी, कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रकाशित लेखक जे खूप चोखंद वाचकही आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या माध्यमातून ते येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या क्षेत्रात ते कामही करत आहेत. त्याचबरोबर साहित्याची आवड जपत लिहिण्याचा त्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. तर सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपला जो मुख्य विषय आहे आजचा, त्याला आपण सुरुवात करूयात. की माणूस म्हणून आपण का लिहितो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये थोडक्यात त्याचा रिप्लाय देऊ शकता. फार काही बौद्धिक वगैरे अशातला प्रकार नाही. मुळात ही प्रयोगशाळा आहे. तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुस्तकांमध्ये लिखाण केलेलं आहे, कविता संग्रहामध्ये तुम्ही या अगोदर योगदान दिलेलं आहे. तर मला एक समजून घ्यायचं तुमच्याकडून की आपण का लिहितो असं तुम्हाला वाटतं? ज्योती म्हणतात की मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण लिहितो. वा, अजून काय असू शकतं उत्तर या प्रश्नाचं? याचं बरोबर चुकीचं असं काय उत्तर नाही, फक्त आपल्याला काय वाटतं आपण का लिहितो?
मला एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो की किस्सामध्ये एक फिलॉसॉफर आहे रेने देकार्त नावाचे, आणि रेने देकार्त नावाचे फिलॉसॉफर फ्रेंच फिलॉसॉफर आहे. त्यांचं एक वाक्य आहे खूप चांगलं, जे की आपल्या मानवी उत्क्रांतीचा एक महत्वाचा टप्पा समजून विश्लेषण करणारं ते वाक्य. आणि ते असं म्हणतात की आय थिंक देअर फोर आय एम. त्यालाच आपण वेगळं करून थोडंसं म्हणू शकतो की वी थिंक देअर फोर वी आर. आपण विचार करतो म्हणून आपण आहोत. म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण ही आपल्या विचार करण्याशी आहे. आपल्या विचार क्षेत्रातून येतो. माध्यमात मी काम केलं आहे, आता सध्या माध्यमाशी संबंधित विषयाचं अध्यापन करतो. तर जेव्हा ही माध्यमं नव्हती, प्रगत तंत्रज्ञान, छपाई यंत्राचा शोध, दूरचित्रवाणी, रेडिओ, आताची नवमाध्यमं, हे जेव्हा नव्हतं त्या अगोदरही माणसं संवाद करत होते. अजिंठ्याची लेणी बघा, भित्तिचित्र बघा, आपल्या जात्यावरल्या ओव्या बघा. आपण लिखाण पूर्वीपासून करायचा प्रयत्न करायचो. भले ते मौखिक स्वरूपात होतं, ते चित्रांच्या स्वरूपात होतं. म्हणजे जेव्हा भाषा नव्हती तेव्हाही आपण बोलत होतो. भाषेचा शोध तर फार अलीकडच्या आधुनिक काळातला, नाहीतरी अगोदरपासून आपण बोलत आहोत. अजून रिप्लाय मला वाटतं आलेले आहेत. पूजाली म्हणतायत, बोलण्यातून ज्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, लिखाणातून त्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी लिहितो, स्वतःला शोधण्यासाठी लिहितो. मला वाटतं हे सर्व रिप्लाय जे आहेत, जे प्रतिक्रिया आहेत, त्याच्यातून आपल्याला हे दिसतं की लिखाणाचा संबंध तुमच्या स्वतःशी असतो. बरोबर. आपण स्व शोधायचा प्रयत्न करतो, आपल्याशी काही गोष्टी कनेक्ट करतो, आणि मग त्याला आपण त्या त्या भावनेला काहीतरी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण सगळेजण लिहित असतो. आजच्या कार्यशाळेमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जसं मराठीमध्ये की खूप जास्त वेळ देऊन करण्याचा विषय आहे, पण श्रीमंत सरांचा आग्रह होता, आणि त्या आग्रहास्तव आपण एक इंट्रोडक्टरी स्वरूपाचं, प्रास्ताविक विषय प्रवेश स्वरूपाचं जो होईना, परंतु एक कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी असावी, एक प्रयोगशाळा मी त्याला म्हणतोय. आणि त्यात आपण काही गोष्टींची देवाणघेवाण करू. तुमच्याकडल्या काही गोष्टी मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन. मला ज्या गोष्टी या क्षेत्राशी संबंधित आहे त्याचा आपण समजायचा प्रयत्न करतो. मी जो प्रश्न तुम्हाला विचारला त्याचं कारण असं होतं की आपल्याला जे समजलंय तो सांगण्याचा माझा एक अट्टाहास आहे. मला असं वाटतं की मला ह्या जगाचा, माझ्या आयुष्याचा मला अर्थ कळालेला आहे, आणि मला तो आता सांगायचा आहे कोणाला. आणि मग तो सांगण्यासाठी मी काय करू शकतो, तर मी लिहू शकतो, मी बोलूही शकतो. पण मौखिक परंपरेतल्या ज्ञान देण्याला आणि घेण्याला काही मर्यादा आहे. त्या ज्ञानाचं दस्तावेजीकरण होत नाही. पण मग जर हे दस्तावेजीकरण आपल्याला करायचं असेल, त्याच्यासाठी लिखाण, आणि लिखाणासाठी प्रकाशक हवा. पूर्वी प्रकाशक शोधणं म्हणजे फार मोठं काम होतं. भालचंद्र नेमामध्ये त्रिज्या नावाचा सिनेमा आला, तुम्ही बघितला असेल किंवा कदाचित बघितला नसेल. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा बघा. अक्षय इंडिकर नावाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचा तो सिनेमा आहे. मी चॅट बॉक्समध्ये पण टाईप करतो, म्हणजे काही गोष्टी त्या डॉक्युमेंट झाल्यासारख्या होतील, आणि तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो सिनेमा बघा. अक्षय इंडिकर असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. त्या सिनेमामध्ये नेमाडे सरांची काही एक कविता त्यांनी त्याच्यामध्ये वापरली की चांगलं पुस्तक लिहिण्यासाठी प्रकाशक लागतो. माझा आवाज जर मध्ये मध्ये ब्रेक होत असेल तर मला थोडंसं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. सकाळपासून माझ्या इंटरनेटला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम, मे बी मी थोडासा व्हिडिओ स्विच ऑफ वगैरे करेल जर फारच आवाज कमी येत असेल तर चांगलं लिखाण करण्यासाठी चांगला प्रकाशक लाभो, असं त्या कवितेमध्ये ते म्हणतात. ती कविता म्हणजे एका नव्या पिढीचं आत्मवृत्त आहे की मला जे काही करायचंय ते सांगण्यासाठी काहीतरी मला मंच मिळाला पाहिजे. ही खंत आहे की तिच्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी लिहायचंय, पण छापणार कोण? छापण्यासाठी प्रकाशक मिळणं फार अवघड काम आहे. नवमाध्यम आल्यामुळे थोडासा तो प्लॅटफॉर्म आल्याचा एक आभास निर्माण झाला. फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, टिकटॉक मधल्या काळामध्ये आलं, आणि मग आता माध्यमामध्ये ऑडिओ होत्या, त्यातल्या त्रुटी आपल्याला दिसून आल्या.
त्यामुळं आजच्या काळातही आपण जर काही आकडेवारी बघितली तर महाराष्ट्र आणि एकंदरीतच भारतामध्ये वृत्तपत्रांची संख्या वाढतीये. वृत्तपत्र जरी आपण म्हणत असलो की थोडासा व्हिडिओ ऑफ करून बघतो, तो आवाज व्यवस्थित येतोय का? मग आपण वृत्तपत्र, पुस्तक प्रकाशित होत आहेत, नवीन नवीन प्रकाशन संस्था उदयाला येतात, नवी पिढी लिहायला लागते आणि हे खूप आशावादी गोष्ट आहे असं मला वाटतं. शिकलेली पहिली पिढी किंवा घरातली दुसरी पिढी त्यांना वाटतं की आपलं म्हणणं आपण मांडावं आणि आपली अभिव्यक्ती समोर यावी जगासमोर. म्हणून प्रकाशनाचा मार्ग काही प्रकाशक म्हणतात, त्यात श्रीमंत पब्लिकेशन हे एक चांगलं उदाहरण आपल्याला इथे घेता येईल. मी या कार्यशाळेत बोलतोय म्हणून श्रीमंत पब्लिकेशनचं कौतुक करतोय असा भाग नाही, परंतु अशा ज्या काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या संस्था आहेत, ज्यांचं काम मी बघतोय उभं राहताना, इतरही अनेक प्रकाशन संस्था आहेत आणि श्रीमंत पब्लिकेशन त्यातलं एक नाव आहे की जे प्रयोग करतात, त्यात व्यावसायिक दृष्टिकोन आहे, त्यात लोकांना जोडण्याचा एक मार्ग आहे आणि हे खूप काम चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. त्यासाठी मी सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आता जे हे प्रयोग होत आहेत प्रकाशनातले, तर ते करण्यासाठी मग पहिला प्रश्न असा पडतो की मी लिहितो, पण मग मी जे लिहितोय त्यात मी काय दुरुस्ती करू शकतो, मी अजून काय वेगळं करू शकतो, बरोबर? तर मला अजून एक छोटासा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी लिहिलं होतं आणि नंतर काही वर्षांनी पुन्हा तुम्ही काहीतरी लिहिलं, याच्यात तुम्हाला काही फरक जाणवला का? जेव्हा तुमची पहिली कविता, पहिला एखादा परिच्छेद, आपण शाळेत लिहायचो तो निबंध, किंवा आपण कोणाला लिहिलेला संदेश, एखादी कविता, एखादा मेसेज, हे मनापासून जेव्हा आपण लिहितो आणि आज तुम्ही काही वर्षांनंतर जेव्हा लिहिता, त्यात तुम्हाला काय फरक जाणवतो? बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी काही तुटवडे आहेतच अजून, आपल्याकडे काही मर्यादा येतातच तंत्रज्ञानाच्या. जसं मी म्हणत होतो की तंत्रज्ञान आलं, पण मग तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आली का? तर ती माणसं दुरावत गेली. फेसबुक करतात, भांडणं करतात, इंस्टाग्रामवरती वाद होतात. ते वाईट आहे मी असं म्हणत नाही, चर्चा व्हाव्यात, वादविवाद व्हाव्यात, तो लोकशाहीचा एक महत्वाचा घटक असतो. पण मग मला जे सांगायचं त्यामधलं एक महत्व त्या विषयाचं, म्हणजे मला लोकांना जे आवडतं तेच मी फेसबुकवर लिहायचा प्रयत्न करतो. माझा एक फॉलोअर वर्ग तयार होतो आणि मग मला जे म्हणायचं होतं ते मी विसरून जातो. एक मार्शल मॅक्लुहान नावाचे एक चांगलं वाक्य, ते म्हणतात, मीडिया आपल्याला घडवतं, ते माध्यमच आपल्याला तसं बोलायला भाग पाडतं. तर त्या बोलण्याचा कुठल्या एक माध्यमाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. आता मी असं का बोलतोय? माझ्यावरती एका माध्यमाचा प्रभाव आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आता एखाद्या टीव्ही डिबेटमध्ये बोलतो. हा, तर आता येतोय आवाज? हा, मी एक दुसऱ्या एका नेटवर्कशी जोडायचा प्रयत्न करतो. 2 वायफाय आहेत, त्यातला एकाला जोडायचा प्रयत्न करतो. आता मी असं म्हणत होतो की आपण असं का लिहितो? मी तुम्हाला वर्तमानपत्राचं एक उदाहरण पण देणार आहे. आता कार्यशाळा म्हणून काही प्रात्यक्षिक उदाहरणही तुम्हाला दिली पाहिजेत. तर वर्तमानपत्रामध्ये जी भाषा आहे तसंच आपण बोलायचा प्रयत्न करतो, कारण ते माध्यम आपल्यावर तसा प्रभाव पडतात. तुम्हाला असं का वाटतं की आपण कोणीही कविता करतो, मी कुठल्याही कवितेला चांगलं किंवा वाईट असं म्हणत नाहीये, आपण जेव्हा कविता करतो तेव्हा ठराविक प्रतिमाच पुन्हा पुन्हा का येतात कवितांमध्ये? म्हणजे तुम्ही एका प्रतिमांची एक लिस्ट करा की आकाश, चंद्र, चांदण्या वाईट आहेत माझं असं म्हणणं नाही, त्या प्रतिमाच पुन्हा पुन्हा का येतात? त्या प्रतिमा पुन्हा पुन्हा येण्यामागे काय कारणं असावीत? आता माझा आवाज येतोय का चांगला व्हिडिओ सोबत? ओके. तर ह्या प्रतिमा त्यात आपला काही दोष नाही, कारण आपण हेच वाचलेलं आहे आतापर्यंत. बालभारतीचं पुस्तक, कुमार भारती, बालभारती, नंतर मराठी जर तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांनी BA MA केलं असेल, तर हेच आपण वाचत असतो. आपण जे कन्झ्युम करतो, जे आपण इनपुट देतो तेच आपल्याला आउटपुट म्हणून मिळतं, म्हणून आपली अशी भाषा होते. जेव्हा मला आता विद्यार्थ्यांना एखादी नोटीस काढायची असेल तेव्हा आमचे प्राध्यापक मंडळी काय करतात? स्टुडंट्स आर इन्स्ट्रक्टेड टू सबमिट असाइनमेंट ऑन द टाइम. काय वाक्य बघा, स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू सबमिट असाइनमेंट ऑन द टाइम. This is similar to like we are making announcement in the railway. All passengers are instructed that train number 1730 is coming on platform number 2.
Why are we saying that? Can't we say just like, hi dear students, please submit assignment on the time? Why can't we do that? कारण आपल्याकडे जे आपण वाचतो, जे आपण ऐकतो, जे आपण बोलतो, जेव्हा आपण घरी बोलतो तेव्हा असं बोललो का? जेव्हा मी कदाचित आता या कार्यशाळेत बोलतो मी तुमच्याशी असं थोडंसं वेगळं काहीतरी प्रमाण भाषेत बोलायचा प्रयत्न करतो. घरी मी बायकोला असं म्हणेल का की कृपया तुम्ही मला चहा देता का? फार विलंब होत आहे, मला कार्यशाळेत जायचं. आपण असं करत नाही. मग लिखाणात आपण असं का करतो? म्हणजे प्रमाण भाषा, शुद्ध अशुद्ध भाषा हे भेद तर आपण करायलाच नको. याबद्दल आपण बऱ्याचदा वाचलं असेल, चर्चाही केली असेल की प्रमाण अप्रमाण असं काही नसतं. असं प्रमाण अप्रमाण असेल तर मग नामदेव ढसाळांच्या कवितेचं काय करायचं? मग आपण विद्रोही साहित्याचं काय करायचं? स्त्रीवादी साहित्याचं काय करायचं? भाषा अप्रमाण आनंद यादवांची कादंबरी, शंकर पाटलांच्या कादंबरीचं काय करायचं? कोल्हापुरामधली भाषा वेगळी, विदर्भातली वेगळी, मराठवाड्यातली वेगळी. मराठवाड्याचा जो भाग आपण हैदराबाद संस्थांशी होता ऐतिहासिकदृष्ट्या, त्यांची भाषा वेगळी, त्यावरती उर्दूचा प्रभाव. मराठीतलं एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की तलखी शब्द आमच्याकडे मराठवाड्यात खूप अशा उर्दू शब्द आहे, पण तो असा वापरतो, तुला फार तलखी झाली का? तलखी हा उर्दू शब्द आहे, पण आपण सहज वापरतो, बरोबर? त्यामुळं शुद्ध अशुद्ध हे आपण विसरूनच गेलं पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, भाषा प्रमाण असावी म्हणजे काय, तर सगळ्यांनी आपण एकच नियम पाहून लिहिलं पाहिजे, बरोबर? काही पुस्तकं मी तुम्हाला सुचवतो आज, कार्यशाळा आहे म्हणजे तुम्हाला काही यादी पण दिली पाहिजे पुस्तकांची, काही सोर्सेस शेअर करतो तुमच्यासोबत. तर मग असं प्रमाण अप्रमाण काही नाही हे तर आपण पहिल्यांदा ठरवून घेतलं पाहिजे. पण काही गोष्टी एका ठराविक पद्धतीने लिहिल्या पाहिजेत, कारण तो मेसेज जो आपल्याला द्यायचा तो ब्लर व्हायला नको. मला वेगळंच काहीतरी म्हणायचं होतं आणि माझ्या लेखनातून वेगळा अर्थ घेतला गेला, असं होऊ नये. मी परत त्या मुद्द्याकडे येतो की या प्रतिमा आपण उसण्या घेतल्या, उसण्या घेणं वाईट नाही, सुरुवातीला ह्या प्रतिमा घ्याव्यात, त्या समजून घ्याव्यात, इथपर्यंत ठीक आहे. पण मला जे म्हणायचंय ते कवितेत म्हणतोय म्हणून ते ब्लर होतंय का? ब्लर होतंय का याचा अर्थ कविता अशी लिहायची असते म्हणूनच मी तो शब्द वापरलाय का? कदाचित मी वेगळं वापरू शकतो. तर मग मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले असा त्यांचा कविता संग्रह आहे. मग आपण ही भाषा उदाहरण बनवून देतो की असे बरेचसे प्रयोग आपल्याकडे साहित्यामध्ये झाले. त्याचा अर्थ असा आहे की माझी अभिव्यक्ती ही माझ्या भाषेतून ठरवतो. ग्रेस तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचले असतील, ग्रेसच्या कविता वाचल्या असतील. ग्रेसच्या कविता आपण काय म्हणतो, दुर्बोध आहेत कविता, बरोबर? तुमच्यापैकी काही जणांनी वाचले नसेल तर नक्की वाचा. ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे नावाचे कवी, त्यांचं नाव ग्रेस. तर ग्रेसच्या कविता आपल्याला कशा वाटतात? कुणालाही तुम्ही विचारा, ते म्हणतील फार दुर्दम्य, फार अवघड लिहितात हो ग्रेस, समजायला फार अवघड जातं. पण समीक्षकांनी काय म्हटलंय की ग्रेसची कविता फक्त अवघड आहे असं म्हणू नका. ग्रेसची कविता एक वेगळी भाषा आहे, ती कविताच वेगळी भाषा आहे. माझ्या सांगण्याचा उद्देश काय की आपण का लिहितो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. मला काहीतरी सांगायचंय, मला काहीतरी बोलायचंय, पण तुम्हाला तुमची भाषा सापडली का? कशी सापडेल? कशी त्यात ती शोधावी लागेल का? ती आपोआप येईल का? तर मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी काय वाचतो हे फार महत्वाचं. तुम्ही चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लाउड हे बरेचसे माध्यम आता आलेत, हे जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आलेत, त्यात तुम्ही एखादा प्रॉम्प्ट देऊन बघा. आता नाही, नंतर कधीतरी प्रयोग म्हणून बघा, मला मराठीमध्ये कविता लिहून दाखवा असं तुम्ही चॅट जीपीटीला सांगा. फार वाईट कविता मराठीमध्ये चॅट जीपीटी लिहिते का? कारण त्याच्यात इनपुट चांगलं नाहीये. कारण आतापर्यंत आपण ज्या कविता लिहिल्या त्या एकतर मुद्रित माध्यमामध्ये, पुस्तकांमध्ये आहेत, फार नवीन माध्यमावरती कविता कोणी लिहिल्या नाहीत. आणि मग त्याच कविता वरती ट्रेन झालेलं मॉडेल आपल्याला वाईट कविता देतं, बरोबर? सांगायचा उद्देश असा की आपण जर चांगलं वाचायला लागलो तर कदाचित आपल्याला नव्या प्रतिमा कळतील, आपली ही भाषा काहीतरी सापडेल. म्हणजे उदाहरणार्थ मी आता धीरज जी आहे, धीरजजींनी आपल्याला आता कुठून जॉईन केलंय मला सांगता नाही येणार, पण धीरजजी ज्या भौगोलिक प्रदेशातून येतात, ज्या समाजाच्या घटकातून येतात, त्यांचा लिंगभाव, त्यांचं वय, त्यांचं उत्पन्नाचं साधन, आर्थिक राजकीय त्यांची समज, म्हणजे त्यांचं लिखाण असलं पाहिजे. आसाराम लोमटे नावाचे खूप प्रसिद्ध लेखक आहेत, पत्रकारही आहेत. आसाराम लोमटे सरांची अनेक पुस्तकं मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो. थोडक्यात, वेळ फार नाही आपल्याकडे मला हे करायला. आलोक नावाचा त्यांचा एक कथासंग्रह आहे, तो इथून सुरुवात तुम्ही करू शकता. तस नस नावाची एक कादंबरी आहे. त्यांचं मला फार एक वाक्य आवडतं जे त्यांनी आलोकच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले. ते असं म्हणतात की आपल्या भवतालाशी इमान राखून लिहिणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे मी जर मराठवाड्यातून येतो त्याचा अर्थ असा नाही की मी चंद्र चांदण्यावर कविता करू नये, कराव्यात, नक्कीच कराव्यात, पण त्या भवतालाशी प्रामाणिक राहून मी ती केल्या पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकाने कसं लिहावं हे मी सांगण्याची फार गरज नाही, पण आपण आपला आवाज, पहिली गोष्ट, मुद्दा क्रमांक 1, आपला आवाज शोधायचा की आपण लिहितोय त्या लिहिण्याचा माझं पुरतं लिहून झालं, ठीक आहे, पण त्याचं पुढे मी काय करू?
माझी कविता वाचल्यानंतर, माझा लेख वाचल्यानंतर, माझी कादंबरी वाचल्यानंतर कुणाला तरी ते रिलेट होईल का? ती दडपण घेण्याची आपल्याला गरज नाही, पण आपण तिथे प्रामाणिकपणे असं म्हणलं जातं ना इंग्लिशमध्ये, इफ यू राईट मोर पर्सनल इट बिकम्स मोर युनिव्हर्सल. मी जर आईवरती कविता केली, मी बापावरती कविता केली, तर ती का आवडते लोकांना? कारण प्रत्येकाला आई असते, प्रत्येकाला बाप असते, काही पोरकी माणसं असतात, असं नाही की प्रत्येकालाच आई वडील असतात. पण आपण जर थोडंसं डेटा वाईज बघायला गेलो तर आई वडील असतात, प्रत्येकाला मित्र असतात, प्रत्येकाने प्रेम केलेलं असतं आयुष्यामध्ये, म्हणून ते जास्त लोकांना जवळचं वाटतं. बरं, यू राईट मोर पर्सनल इट बिकम्स मोर युनिव्हर्सल. मुद्दा क्रमांक 1 की आपण काय केलं पाहिजे, तर आपला आवाज शोधला पाहिजे, आपली भाषा शोधली पाहिजे. पण हे कशामध्ये शक्य आहे? फक्त फिक्शन रायटिंगमध्ये, जे काल्पनिक प्रकारचं लेखन म्हणतो. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूयात, ज्याला आपण नॉन फिक्शन म्हणतो. नॉन फिक्शन म्हणजे काय? पत्रकारितेमध्ये जे आपण लिहितो, बातमी लेखन, जाहिरात लेखन, ब्लॉगवरती केलं जाणारं लेखन, त्याच्यानंतर आपण सोशल मीडियामध्ये, समाज माध्यमांमध्ये आपण जे लेखन करतो. आजकाल नवीन आलेला एक प्रकार पॉडकास्ट लोक करतात. पॉडकास्ट खूप लोकप्रिय झालाय. त्याच्यासाठी लिखाण करावं लागतं, बरोबर. बरेच पॉडकास्ट हे दाखवले जातात आपल्याला की फारच नॅचरली स्पॉन्टेनिटीने ते बोलतायत, पण ते स्क्रिप्टेड असतात बऱ्यापैकी. रियालिटी शोचं लिखाण, ओटीटी प्लॅटफॉर्म, प्राईम, नेटफ्लिक्स साठी केलं जाणारं लिखाण, स्टँडअप कॉमेडी, ह्या सर्व फॉर्मसाठी जे आपण लिहितो ते बऱ्याचदा नॉन फिक्शन असतं. काही वेळेस ते फिक्शनही असू शकतं, त्याच्यामध्ये थोडीशी ब्लर रेषा आहे. परंतु नॉन फिक्शन कंटेंटमध्ये मात्र तुम्हाला व्यावसायिक संधी फार लवकर मिळतात. म्हणजे तुम्ही पत्रकारितेचा छोटासा एक पदविकेचा कोर्स किंवा तुम्ही एखाद्या छोट्या वर्तमानपत्रासाठी बातमी लिहिली, तर कदाचित त्याचं मानधन तुम्हाला लवकर मिळेल. तुम्ही पण याला सोडून जर आपण फिक्शनसाठी लिहायला लागलो, आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी लिहायला लागलो, आपल्याला गोष्ट सांगायची म्हणून लिहायला लागलो, तर ती कादंबरी किती लोक वाचतील, त्याला किती, कविता संग्रहाला किती वाचक मिळतील, ही फार म्हणजे आपण फार प्रामाणिकपणे म्हणलं तर त्याला वेळ लागेल, बरोबर. आपल्याला एक इस्टॅब्लिश ऑथर म्हणून पुढे यायला तसा वेळ लागतो, जो की आपल्याला नॉन फिक्शन मध्ये लागत नाही. नॉन फिक्शन मध्ये तुम्ही जे काम करता त्याला मोबदला मिळतो. म्हणजे मी एक छोटं स्टार्टअप असेल माझं पुण्यामध्ये, मी लोकांना घरपोच उदाहरणार्थ फुलझाडं पोहोचवतो. माझं एक ऍप आहे, परंतु मला लोकांपर्यंत कसं पोहोचायचं ते समजत नाही. मग मी तुमच्यासारख्या एखाद्या लेखकाला विचारतो की मी काय करता? तर मग ते सांगतात की मी इंस्टाग्रामवरती रील्स केल्या पाहिजे, तुम्ही छोटे छोटे इंटरव्ह्यू केले पाहिजे, पर्यावरण, झाडं लावणं, त्याचा छंद, त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम, याच्याबद्दल तुम्ही ब्लॉग लिहिले पाहिजे, तुमची एक वेबसाईट असली पाहिजे, तुम्ही लोकांचे इंटरव्ह्यू छोटे छोटे घेतले पाहिजेत, तुम्ही तुमच्याकडे कुठल्या व्हरायटी अवेलेबल आहेत त्याचा पोर्टफोलिओ केला पाहिजे. आणि मग हे सगळं जर तुम्ही करत राहिलात, मग तुम्ही थोडा साहित्याचा आधार घ्या, कॉन्टेंट बिल्डिंग करा, ज्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये कॉन्टेंट पिलर्स म्हणतो, की झाडांचं महत्व, पर्यावरणाचं महत्व, एक नवीन रिपोर्ट आला जो सांगतो की झाडं लावणं ही आनंददायी गोष्ट आहे वगैरे, नाही का. असं आपण केलं पाहिजे. ते केल्यानंतर काय होईल, तुमचं जे ऍप आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक ऑर्डर करतील बऱ्याचशा गोष्टी. याला आपण काय म्हणतो, नॉन फिक्शन प्रकारचं लेखन. ह्या नॉन फिक्शन मध्ये लिहितानाही काही नियम पाळावे लागतात. तिथे वस्तुनिष्ठता असायला हवी. ते लिखाण करत, ही जी जहाज आहेत तिथून भारतीय जहाजांना आता परवानगी मिळाली, ही बातमी आहे, पण त्या बातमीमध्ये मी माझं मत टाकू शकतो का? नाही. पत्रकार म्हणून मला तटस्थ असावं लागतं. एखाद्या जे उत्पादनाची मी जाहिरात करतो, उदाहरणार्थ डव फेअरनेस क्रीमसाठी मी लिहिलंय की प्रत्येक त्वचा ही सुंदर असते, प्रत्येक त्वचेला सन्मान मिळायला हवा, डव सोबत साजरे करूयात या वर्षाची, नवीन वर्षाची सुरुवात. म्हणजे काय, तर इथे मी माझं मत नाही टाकू शकतो, बरोबर. डवचं जे उत्पादन आहे ते सौंदर्य प्रसाधन आहे आणि मला नवीन गुढीपाडव्याचं जे मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर जाहिरात करायची. तुम्ही मधल्या काळात बघितलं असेल, वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने भाषांतर केलेल्या जाहिराती व्हायरल होतात. की फ्लिपकार्टची एक जाहिरात मध्ये मागे लोकसत्ता, लोकमत वर्तमानपत्रामध्ये आली होती. काय, तर फक्त 2च वाक्य होती, पण ती फार चुकीच्या पद्धतीने लिहिलेली होती, म्हणून लोकांनी त्याला स्क्रीनशॉट घेतला, ते व्हायरल केलं. तर अशा छोट्या छोट्या चुका होताना आपल्याला दिसतात. नॉन फिक्शन मध्ये काय संधी आहेत, मी परत एकदा थोडक्यात सांगतो. तुम्ही पत्रकारितेचा एखादा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. पुण्यामध्ये जर पुण्यापुरता विचार केला तर सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पदविका आणि पदव्युत्तर पदविका अशी 2 अभ्यासक्रम चालवले जातात. त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्रापुरता विचार केला तर ह्या सर्व शासकीय विद्यापीठांमध्ये हे कोर्सेस आहेत, कमी फीस असते, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. ह्यात अनेक संधी आहेत. जनसंपर्क क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता, नवमाध्यमांसाठी, डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्ही काम करू शकता. आणि हे सोडूनही जर तुम्हाला हे कोर्सेस करावा असं काही कंपल्सरी नाही, फक्त एक मार्ग म्हणून मी तुम्हाला सांगतो.
या व्यतिरिक्त तुम्हाला आता घरापासून सुरुवात करावी वाटते, कुठल्या संस्थेसोबत काम करावं वाटतं, तर तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ बिल्ड करू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं म्हणजे काय, तर आपल्याला काय सांगायचंय हे आपल्याला पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगता आलं पाहिजे, कमी शब्दात सांगता आलं पाहिजे. पत्रकारितेमध्ये लिखाण करत असताना किंवा कुठलाही नॉन फिक्शन लिहित असताना सर्वात पहिला महत्वाचा नियम पाळला पाहिजे की सोपं आणि साधं लिहायचं, जे की जगातलं सर्वात अवघड काम आहे. सोपं लिहिणं हे सर्वात अवघड आहे. म्हणजे बालगीतं लिहिणारी जी लोक आहेत, जे लेखक आहेत, त्यांना ते जे करू शकतात ते सगळ्यांना जमत नाही. म्हणजे काय, तर मला छोटीच गोष्ट सांगायची असते, ससा कासवाची गोष्ट असते, आपण सगळ्यांनी ऐकलेली असते. त्या लयबद्धतेमध्ये शब्दात बसून ती लहान मुलांना समजून सांगणं, त्याच्यातून एक नैतिकतेचा छोटासा धडा देणं. वाटाणा फुटाणा शेंगदाणा नावाचं एक बडबड गीत आहे, तर त्यांची स्पर्धा लागते आणि मग एकाला दम लागतो आणि ती ती छोटीशी गोष्ट बालमनावरती तसा परिणाम करते की आपण एकमेकांची मदत केली पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. तर सोपं लिहिणं फार अवघड आहे. सोपं लिहिण्याचा पहिला फायदा हा असतो की कुठलाही ऑडियन्स असेल, कुठलाही प्रेक्षक वाचक असेल, त्याला ते समजतं. जगातला कुठलाही विषय असो, म्हणजे इराण युद्ध असेल, महागाईवरती आपल्याला बोलायचं असेल, किंवा मिंत्राचं एक नोटिफिकेशन छोटंसं येतं, अमेझॉनचं एक छोटंसं नोटिफिकेशन येतं, काय असतं त्याच्यामध्ये, हे अंगद लेट्स ऑर्डर समथिंग. म्हणजे याचा अर्थ काय, की अंगद मला वाटतं की तुम्ही हे ऑर्डर करायला पाहिजे आता. इतकं सोपा मेसेज, जसं की माझा मित्र मला मेसेज करतो, बरोबर, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे सोपं साधं लिहायचा प्रयत्न करा. मी बऱ्याचशा नवोदित कवींच्या कविता वाचतो, तर मला असं जाणवतं की ते फार अवघड लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की दुर्बोध लिहिलं म्हणजे आपण सर्वोत्तम लिखाण करतो, तर ती चूक आपण सगळेच करत असतो. म्हणजे मी फक्त तुम्हीच करत होते आतापर्यंत असं वगैरे काही म्हणणार नाही, पण सगळेच जेव्हा पहिल्या टप्प्यात लिहित असतो तेव्हा आपली ती चूक असतो. तो पहिला नियम असा आहे की क्लिअरिटी असली पाहिजे. कॉम्प्लेक्स आयडिया सांगायचं नाही, फार मोठं लांबलचक वाक्य सांगायचं नाही, खास करून मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये आपल्याला मोठे वाक्य चालेल, कारण त्याचा तो फॉर्म तसा आहे. इंग्लिश हॅज अ फॉर्म व्हेर यू कॅन हॅव लॉंग सेंटेन्सेस, ऑल्सो यू कॅन हॅव वन पॅराग्राफ ॲज अ सेंटेन्सेस. मराठीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही लेखक तसे लिहायचे, म्हणजे सावरकर तशा प्रकारचं लेखन करायचे, किंवा आद्य जे लेखक होते आपले तसं लिखाण होत राहायचं त्यांचं. इथे एक वाक्य सुरू झालं की ते फार 2 किलोमीटर पर्यंत चालायचं. पण आता तसं करून चालेल का, नाही. तर आपल्याला स्ट्रक्चर केलं पाहिजे आपल्याला जे बोलायचंय. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावर, मी तुम्हाला आता सोपा बऱ्याचशा काही रिसोर्सेस आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करतो पुढच्या 5 मिनिटांमध्ये. तर त्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण जर दिलं की मला इराण युद्धाचा आपल्या गॅस पुरवठ्यावर काय परिणाम झाला, मला थोडक्यात समजून सांगा. तुम्ही कुठून सुरू कराल, नॉन फिक्शनात लिहायचं, मला समजून सांगायचं तुम्हाला हा मुद्दा. तुमच्याकडे मी 2 मिनिटं देतो, बोला किंवा लिहून दाखवा मला 2 मिनिटांमध्ये का परिणाम झाला, कसा परिणाम झाला. हे करत असताना तुमच्याकडे जर 2च मिनिटं आहेत, 200 शब्द आहेत, तर तुम्हाला पाल्हाही होऊन चालणार नाही, बरोबर. पहिला नियम आपण सोपं लिहायचं. दुसरा शब्द, कॉम्प्लेक्सिटी ज्या असतात, त्या आयडिया कॉम्प्लेक्स असतात, त्याला छोटं छोटं करायचं. लांबणीचे वाक्य आहेत त्याला सोपं करायचं, रिपिटेशन अवॉइड करायचं. लेखन करत असताना काही खूप बेसिक नियम आपण पाळतो, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतो. त्या पीडीएफ मुक्त स्वरूपाच्या आहेत, फ्री आहेत, त्या पीडीएफ मी तुमच्यासोबत शेअर करतो, त्या तुम्ही बघा. परत कुणीही फार असं दबाव घेऊ नका की माझं शुद्ध लिखाण असेल का, मी ग्रामीण भागातून आलो, मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो, मला साहित्यिक वारसा नाही, आमच्या घरात कोणी लेखक नाही, तर हे दडपण अजिबात घेऊ नका. कॉम्प्लेक्स रायटिंग इज नॉट गुड रायटिंग, पहिला थंब रूल. सिम्पल रायटिंग इज गुड रायटिंग. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया की रिसर्च. रिसर्च हा भाग किती महत्वाचा आहे लिखाणामध्ये, दोन्ही प्रकारच्या लिखाणामध्ये, फिक्शनमध्ये आणि नॉन फिक्शनमध्ये. फिक्शनमध्ये पण रिसर्च खूप असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असा गैरसमज होतो की मी काल्पनिकच लिहितोय, मग मला रिसर्च करायची काय गरज. म्हणजे उदाहरणार्थ माझी कादंबरी आहे शेतकरी आत्महत्या आणि तरुणांमधलं बेरोजगारी, याच्यावर मला एक कादंबरी, माझ्या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र असं आहे की विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या, आणि कादंबरीचा माझा जो नायक आहे तो शिकलेला आहे, त्याला नोकरी मिळत नाही, पण त्याला शेती करायची आणि शेतीसाठी सरकारचं धोरण अनुकूल नाही, हा गाभा आहे माझ्या कादंबरीचा. मग त्याचं प्रेम, त्याचं घरच्यांसोबत होणारे वाद, त्याला भांडवलाची कमतरता, नवीन उद्योग करतोय तो फसतोय, शेती फसते त्याची, नवीन तंत्रज्ञान आहे त्यातून मात्र काहीतरी करावं असं तो सतत त्याचा तो संघर्ष आहे. 2010च्या आसपास असा कार्य तो कादंबरीचा मला दाखवायचा आहे. हे करताना मी रिसर्च केलं पाहिजे का हो? केलं पाहिजे. माझ्या कादंबरीचा नायक कुठे आहे? विदर्भातला. मी जर असं करायला लागलो की ऊसाची शेती करताना त्याला नुकसान झालं त्याचं, तर काय होईल. मी म्हणून नाही, काल्पनिक आहे, पण असं नाही चालणार. माझ्या कादंबरीचा नायक जर विदर्भातला आहे तर विदर्भात कुठली पिकं घेतली जातात ते आपण बघितलं पाहिजे, बरोबर. माझ्या कवितेचा मूळ गाभा जर स्त्री अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर विनाकारण मी कुठल्याही प्रतिमा वापरू नयेत. माझ्या प्रतिमा
त्या प्रत्येक प्रतिमेतून ती स्त्री जे मला सांगायचं ते पुढे आलं पाहिजे, बरोबर. कादंबरीचं उदाहरण असो, कवितेचं उदाहरण असो, मुक्तछंदातली कविता असू दे की यमकातली कविता असू दे, कवितेचं पहिलं जे मी लिहिलं होतं ना ते शेवटपर्यंत मी ते कन्सिस्टंट माझा थॉट असला पाहिजे. मी जर गॅस सिलेंडर बद्दल बोलतो तर मी गॅस सिलेंडर बद्दलच बोललं पाहिजे. म्हणजे अमेरिकेचा याच्यात काय रोल आहे हे याच्यात आलं तर चालेल, पण इराण मधल्या सिनेमाबद्दल मला नाही बोलायचं. इराण मधला सिनेमा खूप छान आहे, पण मला त्याच्यावर आता नाही बोलायचं, कारण मला तुम्ही एलपीजी बद्दल बोलायला सांगितलं. त्यामुळे कुठल्याही कवितेमध्ये असो किंवा नॉन फिक्शन फिक्शन मध्ये असो, आपण त्या मुद्द्याला धरूनच बोललं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला माझ्या रोपवाटिकेच्या नर्सरीचं सोशल मीडियासाठी लिखाण करायला सांगितलंय, तर तुम्ही त्याला धरूनच तुमचा लिहिण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे बघितलं पाहिजे, बरोबर. आज मी जेव्हा तुम्हाला कार्यशाळा सांगतो तेव्हा मी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना जे सांगेल ते तुम्हाला नाही सांगू शकत, कारण माझा टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे. तसं आपण लिखाण करत असताना आपण रिसर्च केला पाहिजे. रिसर्च हा प्रत्येक लिखाणामध्ये आवश्यक आहे. खालिद हुसेनी नावाचे एक लेखक आहे, त्यांची इंग्लिशमध्ये कादंबरी आहे थाउजंड स्प्लेंडिड सन नावाची. थाउजंड स्प्लेंडिड सन म्हणजे अफगाणिस्तान मधल्या स्त्रियांच्या आयुष्याबद्दल त्यांनी कादंबरी लिहिली, आणि ते असं म्हणतात, फिक्शन इज अ वे टू टेल द रियालिटी. फिक्शन म्हणजे काहीच नाही. फिक्शन म्हणजे काय, की मला सत्यच सांगायचंय, पण मी एका वेगळ्या माध्यमातून ते सांगायचा प्रयत्न करतो. तेव्हा कादंबरी ही सत्यच सांगत असते. लोकांना कदाचित बातम्यांमधले शेतकरी आत्महत्या वाचायला आवडत नसाव्यात किंवा माध्यमात त्यांना जागा मिळत नसावी, म्हणून मी अशी कादंबरी लिहितो जी लोक वाचतात आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात संवेदना निर्माण होते, बरोबर. मला वाटतं अजिम नवाज राही नावाचे एक कवी आहेत, त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा नावाचा कविता संग्रह आहे, राज्य शासनाचा पुरस्काराचा कविता संग्रह आहे. त्यातली खूप सुंदर कवितेतली एक ओळ मला आठवते, बघा तुम्हाला किती रिलेट होते. ते म्हणते, कधी कधी वाटते कविता उंच उडणाऱ्या पाखराच्या चोचीतल्या दाण्यातून उगवावं एक झाड. कधी कधी वाटते कविता पंचतारांकित हॉटेलच्या खिडकीतून पावसाचं दृश्य बघणाऱ्या अरबांच्या अंतःकरणातील वाळवंटासारखी. काय सांगितलं थॉट बघा. अरे, इन द पोएट्री ऑल्सो वी शुड बी एबल टू क्रिएट इमॅजिनरी. म्हणजे आपल्याला एक थोडंसं असं एक इमॅजिनेशन त्याच्या समोर करता आलं पाहिजे. एक छोटस एक हिंदी मधले कवितेची एक ओळ आहे, ते असं म्हणतो की, तुम्हारा हाथ मेरे हाथ में लेने के बाद मैंने जाना की काश मेरा हात तुम्हारे हात जैसा नर्म होता. बस इतकंच आहे, काहीच नाही त्याच्या पुढे. आणि मराठी गझल हा एक खूप चांगला प्रकार आहे. मराठी गझल मध्ये जो ही उर्दू मधली जी गझल आहे ती मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरेश भटांनी केला. सुरेश भटांसारखं मोठं नाव ज्यांनी मराठीमध्ये सुनीत हा काव्य प्रकार दिला. एक वैभव देशमुख नावाचे एक गझलकार मराठीमध्ये, त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. त्यांचा तृष्णा काठ नावाचा कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही इरा पब्लिकेशननं तो आता प्रकाशित केला, पुनर्प्रकाशित केला ऍक्च्युली. तर त्याच्या त्या गझल मधले खूप सुंदर ओळ आहे. ते असं म्हणतात, आता बघा सोपा थॉट आहे, पण त्याच्यामध्ये सोप्या गोष्टीमध्ये पण आपल्याला ती इंटेन्सिटी टाकता आली पाहिजे. काय इंटेन्सिटी बघा. आता तुम्ही मला सांगा की याच्यातून काय सांगायचं कवितेला. कवी असं म्हणतो त्या गझलमध्ये की कुठे डोंगर कुठे झाडी कुठे राहिले झरे आता, कुठे डोंगर कुठे झाडी कुठे राहिले झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. मोठी गझल आहे, त्यातला एक शेर मी तुम्हाला सांगितलं. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, कुणी उत्तर द्या पटकन. चुकीचं बरोबर उत्तर नाही. काय सांगायचं कवीला याच्यातून. कुठे झाडी कुठे डोंगर कुठे राहिली घरे, कुठे राहिले झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. काय म्हणायचं असेल बरं, एक शब्दामध्ये जर आपल्याला सांगायचं असेल ही भावना, काय सांगतोय कवी. मला वाटतं याच्यामध्ये एक जुनी आठवण आहे, बदललेल्या काळाचं चित्र आहे. प्रत्येकाने आपण डोंगर बघितलेत, प्रत्येकाने आपण झरे बघितलेत, नदी बघितले. विकास आलाय, विकासाचं रूप आलंय. विकासानं काय केलं तर आपण जिथं भेटायचो ती जागाच हरवून काढली. आता इथे प्रतिकात्मक त्याने वापरले, म्हणजे विकास आला म्हणजे काय, तुमच्याकडे सोबत आली, माझ्याकडे सोबत आली, पण माणसं माणसाला भेटायला असेल. नितीन देशमुख नावाचे कवी आहेत, ते असं म्हणतात की, माणूस गेला चंद्रावरती शेजाऱ्याला भुलला, बंद घरांच्या समोर उरली केवळ पादत्राणे, डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाचे गाणे. काय झालं, असं बदललं. माणूस चंद्रावर गेला, पण इथं काय करायचं ते त्याला कळलं. पर्यावरण आहे, माणसा माणसातले आंतरसंबंध आहे. फेसबुकवर आपले 5,000 फ्रेंड्स आहेत, पण आपण एकमेकांना भेटायला एक चांगला आपल्याकडे फ्रेंड्स उरला नाही. मला असं वाटतं की एक टिप याच्या तुमच्यासाठी माझ्यासाठी महत्वाची टिप्स अशी आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण संशोधन केलं पाहिजे. कविता लिहितानाही प्रतीकं शोधली पाहिजेत. मला आता इथं सहज सुचलं की आभा आहे, पण आभाच्या जागी मी नभ वापरू शकतो का. मग मी
नभ एखादा नवीन शब्द देऊ शकतो का, असं होऊ शकतं का? म्हणजे असं नादो महानोर आपल्या सगळ्यांच्या आवडते कवी आहेत, निसर्ग कवी. नादो महानोरांनी काय प्रतिमा वापरली कवितेमध्ये, की घनगर्द सावल्यांनी आकाश झाकले. घनगर्द हा शब्द कसा किती सुंदर पद्धतीने वापरला. मग हे आपल्याला करता येऊ शकतं का? अशा पद्धतीनं थोडासा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जे लिहितो ते पुनर्वाचन केलं पाहिजे. पहिला नियम मी असं सांगतो, जेव्हा आपण सुरुवातीला पहिल्यांदा काय लिहितो, मी पहिली कविता लिहिली, मी पहिलं काही लिहिलं, आपण आपल्या लिखाणाचं फार प्रेमात असतो. आपल्याला वाटतं मी जे लिहिलं आता याच्यापेक्षा दुसरा थॉट असू शकत नाही. पण मला असं वाटतं की त्यात प्रत्येक वेळी काहीतरी करण्यासाठी आपल्याला स्कोप असतो, ती जागा असते, आणि ती जागा आपण सतत शोधली पाहिजे. हे मी लिहिले, याला मी अजून काही करून बघू शकतो का? मला असं हा पॅराग्राफ आवडला, पण ह्या पॅराग्राफमध्ये मीच जर स्वतः वाचताना थोडासा अडखळतो, तर दुसऱ्याला पण ते अडखळलं जाऊ शकतं. आम्हाला पत्रकारितेत खूप चांगलं शिकवायचे एक सर, की तुम्ही लिहिलेली बातमी तुम्हीच एकदा वाचून बघायची. तुम्हालाच कळेल की काहीतरी अवघड आहे, काहीतरी चुकलंय. जर ती तुम्हाला समजत नसेल स्वतः लिहून, तर मग दुसऱ्याला समजेल असं तुम्हाला का वाटतं? वर्तमानपत्रामधली भाषा सोपी असण्याचं कारण एक असतं, भाजीवाला, डबेवाला, शेतकरी, कामगार, मजूर, दलित, आदिवासी, प्रत्येक जण ज्याला मराठी येते नाही तोही वर्तमानपत्र वाचत असतो. 5 रुपये देऊन कुणीही वर्तमानपत्र विकत घेतो. मग वर्तमानपत्र घेताना डिक्शनरी तर हातात नकोय आपल्याला, म्हणून मग ते सोपं लिहायचं. त्यामुळं कॉम्प्लेक्स लिहिणं, अवघड लिहिणं हे चांगलं लेखन आहे असं अजिबात नाही. याचा अर्थ असा नाही की सहज सोप्याच कराव्यात, अवघड प्रतिमा वापरू नये असाही अर्थ नाही त्याचा. पण जे सोपं सांगता येईल ते सहज पद्धतीनं आपले जे इमॅजिनेशन आहे ना, ते इमॅजिनेशन आपण कॉम्प्लेक्स करू शकतो. म्हणजे ग्रेसांच्या कवितेचं एक उदाहरण आपण जर घेऊयात आता. ग्रेस काय म्हणतात एका कवितेमध्ये, की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. क्षितिज, आता आपण जिथं आकाश टेकल्याचा भास होतो त्याला आपण क्षितिज म्हणतो. सोपं आहे, बरोबर. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोण. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून या. किती सुंदर आहे. काय आता प्रत्येकाने गायी बघितली, गाव बघितलाय, नसेल बघितलं सिनेमात बघितलाय, नाटकात बघितलाय. इतकं इतकं सोपं लिहिता आलं. एक एक जाहिरात आहे, डीएसके नावाचे बिल्डर, खूप वादात सापडले नंतर, परंतु त्यांचं एक डीएसके विश्व नावाचे अनेक प्रोजेक्ट पुण्यामध्ये आहेत. तर त्यांची एक सुंदर जाहिरात होती, की काय घर म्हणजे काय, पाहिजे तसे पाय पसरून बसता यावं, घर म्हणजे हसता यावं, रुसता यावं. घर म्हणजे काय, फक्त घर नसतं. घर आपण म्हणलो घर म्हणजे काय, तर घर माणसांनी बनतं. इतकं सोपं सुंदर वाक्य. हे इतकं फार अवघड काही सांगायची गरज नाही. मग प्रत्येकाला ते रिलेट झालं, की घर हे 2 भिंतींनी बनत नाही, घर माणसांनी बनतं. बरोबर. कुठलाही मोठे ब्रँड, नाईके नावाचा एक ब्रँड आहे, जस्ट डू इट. बरोबर, काहीच करायचं नाही, फक्त जस्ट डू इट. आणि ऍपल सारखं बघा, तुम्ही ऍपलची जाहिरात बघा, कुठल्याही जाहिरात, ऍपल आयफोन 18 असो की काही असो, एक पूर्ण वर्तमानपत्रामध्ये फक्त ऍपलचा छोटासा झूम केलेला अर्धा ऍपल फोन ठेवलेला असतो, आणि खाली दिलेला असतात ऑफर्स ऑन एचडीएफसी आयसीआयसीआय बँक, दॅट्स इट, सिम्पल. शॉर्ट ऑन आयफोन नावाचा एक फोटो तुम्ही कुठल्याही मोठ्या शहरांमध्ये बघा, एक फोटो काढलेला आयफोनच्या मदतीने, तोच फोटो दाखवलेला, बाकी काहीच नाही. याचा अर्थ काय, सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. पण रिसर्च मात्र महत्वाचा आहे. लोकांना काय आवडतं, ऍपलचा लुक आवडतो, म्हणून त्याच्यावरच बोलायचं. माझा उद्देश काय आहे, की लोकांना त्यांच्या आयुष्यात कवितेमधून त्यांना त्यांच्या आयुष्यात आणायचे, त्यांना ती कल्पना करायला लावायची. इमॅजिनेशन कवितेमध्ये असलं पाहिजे, हा त्याचा महत्वाचा फॉर्म आहे. आपण बरेचसे जर थोडेसे धावता आढावा जर घेतला, शांता शेळकेंची कविता, शांता शेळकेंनी काय केलं, शांता शेळकेंनी कविता आणि गाणं हा फॉर्मच काढून टाकला. कविता वेगळी आणि गाणं वेगळी असं ठेवलंच नाही. कविता आणि गाण्याला एक एक करता येऊ शकतं. सुधीर मोघेंचं लिखाण बघा, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, तेच बालभारतीत असलेली कविता होती, आपण वाचलेली कविता, त्याचं पुढे गाणं झालं, उंबरठा चित्रपट. किंवा सुरेश भटांचं बघा, अहो पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मशाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते कल्पना करणं की आयुष्याच्या मशाली पेटवायच्या, काय तर उशक काळ होता होता काळ रात्र आली, अगोदर रात्र आणायची मग मशाल आणायची, बरोबर. असं ते तो सहसंबंध आपल्याला लावता आला पाहिजे. तर मेक द फॅमिलियर थिंग्स स्ट्रेंज. जे जे आजूबाजूला आहे ना, त्याला थोडं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न, कॉम्प्लेक्स नाही करायचं, सोपं करायचं, पण त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करायचा. मी आज दुपारी माझ्या स्टेटसला एक कविता, एक गझल मराठीमध्ये ठेवली होती, की त्या सतीश दराडे नावाचे गझलकार, त्यांचं निधन झालं काही वर्षांपूर्वी. त्यांची खूप सुंदर गझल मधला एक शेर आहे, असं म्हणतात की झाली विठोबा वारी आता, तुला ठाऊक जाऊकारी विठोबा घरी आता, तुला ठाऊक मी मुलाबाळातून आलो. इतकंच आहे, काहीच नाही. झाली वारी विठोबा जाऊकारी आता, मी मुलाबाळात, तुला ठाऊक मी मुलाबाळातून आलो.
याच्यात काय संसारामध्ये राहत असताना अध्यात्म कसं सांभाळायचं याच्यामधली कॉम्प्लेक्सिटी आहे, पण ती एका थॉटमध्ये एका प्रोसेसमध्ये सांगायचा प्रयत्न केला, बरोबर. मग घराच्या जाहिरातीसाठी तुम्ही लिहित असाल नॉन फिक्शन मध्ये, तर काय घर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न, घर म्हणजे तुमचं घरटं, घर म्हणजे माणसं, घर म्हणजे भावना, घर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा घरामध्ये जाणारं फिलिंग. तसं कविता लिहित असताना किंवा कुठलाही फॉर्म लिहित असताना नव्या दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे बघायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मुक्त छंदातली कविता सर्वोत्तम असते का? अजिबात नाही. तुम्ही कवितेमध्ये गेयता आणू शकता, तुम्ही यमक वापरू शकता. तो पण महत्वाचा भाग कवितेमध्ये आपल्याला आणता येतो. त्याच्यानंतर रिरायटिंग करता यायला हवी. विशेषण जेव्हा आपण नॉन फिक्शन मध्ये लिहित असतो, फिक्शन मध्ये विशेषण मी बऱ्याचदा बघतो नवलेखकांकडून जी चूक होते, जी माझ्याकडून सुरुवातीला होत होती, की आपण विशेषण फार वापरतो, शब्द जंजाळ करून टाकतो वाक्याला. तर आपण स्वतःला विचारायचं, ही दोन विशेषणं खरंच गरजेची आहेत का? प्रचंड सुंदर पाऊस पडला, यातलं काय आवश्यक आहे आणि काय अत्यावश्यक आहे, बरोबर. ते आपल्याला कळायला पाहिजे. प्रचंड आणि सुंदर आणि पाऊस इतके गरजेचे आहे का? गरजेचं आहे का? किंवा आभाळ गच्च दाटून आलं होतं, गच्च गरजेचं आहे का? असं काहीतरी थोडंसं, अनलेस यू आर डुईंग सम एक्सपेरिमेंट विथ दॅट वर्ड, की फार बऱ्याचदा ते करायचं गरजेचं आहे. आणि आपण, मी जसं तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला, मी एका वर्षापूर्वी जे लिहित होतो ते आता लिहितोय का, हे बघायचा आपण प्रयत्न करू शकतो. याच्यातला प्रॅक्टिकल मुद्दा असा आहे, लेखन क्षेत्रामध्ये नवीन नवीन संधी तयार होत आहेत. तुम्ही चॅट जीपीटी सारखी अनेक माध्यमं बघत असाल तर त्याच्यामध्ये मराठी विषयावर फार कमी लेखन आहे. महाराष्ट्र सरकारही मराठी भाषेच्या राजभाषा विभागाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे. पण ह्याच वेळेस आपण बऱ्याचशा विसंगती बघतो. मराठी शाळा बंद होत आहेत, मराठी घरांमधली मुलं इंग्लिश शाळेमध्ये जात आहेत. मराठी भाषा, इंग्लिशचं महत्व आहे, परकीय भाषांचंही महत्व आहे, ते आपण टाळून चालणार नाही. परंतु नवीन भाषा शिकत असताना मातृभाषा विसरू नये. किंवा आतापर्यंत आलेलं अनेक संशोधन असं सांगतं की तुम्ही तुमच्या मातृभाषेतून खूप चांगलं व्यक्त होता, तुमचा मानसिक बौद्धिक विकास होतो. आयक्यू नावाचा जो कन्सेप्ट पूर्वी फार लोकप्रिय होता, तो आता इमोशनल क्वेश्चन पर्यंत येऊन थांबलाय, की तुमचं एखाद्या जॉबमध्ये मुलाखतीमध्ये आता काय प्रश्न विचारला. तुमच्यापैकी बरेच जण फार ज्येष्ठ असतील, तुम्ही जॉब केलेला असेल अगोदर, पण जे नवीन आहे, ज्यांना जॉब करायचा आहे, काम करायचे, नोकरी करायची आहे किंवा स्वतःची काही वाट शोधायची आहे, त्यात तुमचा इमोशनल क्वेश्चन फार महत्वाचा आहे. तर इमोशनल क्वेश्चन तुम्हाला काय देतो? मला वाटतं पु ल देशपांडेंचं वाक्य आहे की पोटा पाण्यासाठी एक उद्योग नक्की करा. तुम्ही वकिली करा, पत्रकार व्हा, व्यवसाय करा, प्राध्यापक करा, शेती करा, काही करा. प्रत्येक व्यवसाय प्रतिष्ठेचा आहे, महत्वाचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कसं जगायचं हे सांगतील, ते जगण्याला बळ देतील. पण एखादा छंद तुम्हाला असेल तर तो का जगायचा तुम्ही आयुष्यामध्ये, ते तुम्हाला सांगून जाईल. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही लेखन करा, कविता करा, संगीत शिका, माणसांना बोलायचा प्रयत्न करा, त्यांच्याशी त्यांना भेटायचा प्रयत्न करा. आणि लिखाण ही एकमेव गोष्ट आहे की तुमच्या एखाद्या कवितेनं कुठल्या तरी एखाद्या महाराष्ट्रातल्या दुर्गम जिल्ह्यामधल्या एखाद्या पोराला, एका पोरीला ती कवितेची ओळ वाचून तिला वाटेल की मी शाळा शिकावी, मी पण काहीतरी लिहावं, मी पण माझ्या आजूबाजूचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. कविता तुम्हाला माणूस बनवते, तुम्ही माणूस असल्याचा आभास निर्माण करते. एक छोटा पत्रकार एक बातमी करतो आणि एक मोठं भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल बाहेर येतं. एक छोटा पत्रकार बातमी करतो, ज्याला धमक्या दिल्या जातात, एका जिल्हा वर्तमानपत्राचा पत्रकार, आणि तो फार मोठी महाराष्ट्र देशाला हादरून टाकणारी बातमी पुढे आणतो. म्हणजे जग कितीही बदलत असतं, कितीही निराशेचं मळब दाटून आलं तरी पण आपण जे छोटं मोठं जे काम करत असतो त्याला स्कोप असतो, त्याच्यातून लोकांना प्रेरणा मिळू शकतात. आपण कुठून आयुष्यामध्ये सुरुवात केली होती आणि आपण कुठपर्यंत आलो, हा मॅप प्रत्येकानं बघायला पाहिजे असं मला वाटतं. तर जिथून मी सुरुवात केली होती कार्यशाळा म्हणून, की मला वाटतं अजून एक 10 मिनिटं तरी आपल्याकडे असतील. तर आपण जिथून सुरुवात केली होती, सिद्धीजी किती वेळ आहे आपल्याकडे सध्या? सर ही लिंक 5 मिनिटामध्ये एंड होईल. बरं, त्याच्यानंतर किती वेळ आहे? रिस्टार्ट करू शकतो. रिस्टार्ट करू शकतो सर. ठीक आहे. काही गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या, ज्या हँड्स ऑन आपण ज्याला प्रॅक्टिस म्हणतो. काय काय करावं, तर कुठून सुरू? तुम्ही म्हणाल की काय रात्रभर दळण दळलं आणि कुठेच काही दिसलं नाही आम्हाला, असं व्हायला नको. म्हणून काही कार्यशाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये आपण गोष्टी प्रात्यक्षिकावर भर देत असतो. विषय प्रवेश आणि प्रस्तावनेतच आपला बऱ्यापैकी वेळ गेला, त्यामुळे काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, मी रिसोर्सेस शोधून ठेवले तुमच्यासाठी, ते तुमच्यासोबत शेअर करायचे. मला तर 10 मिनिटं द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न. आम्हाला माध्यमामध्ये असं शिकवलं जातं की तुम्ही जे सांगता त्याला फीडबॅक कसा मिळतोय तुम्हाला, तेही फार महत्वाचं असतं. त्यामुळे ती फीडबॅक, तुमचं काही तुम्हाला प्रश्न असतील, नेमके प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर आता ही लिंक संपल्यानंतर आपण परत एकदा जॉईन करूयात आणि काही जे सोर्सेस आहेत आपल्याला वापरण्यासाठी. अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला सांगायचा की जेव्हा आपली मराठी ही मातृभाषाच आहे सुरुवातीलाच,
तेव्हा आपल्याला गैरसमज असा असतो. जेव्हा मी पत्रकारितेचा विद्यार्थी होतो तेव्हा मला एक गैरसमज होता की मराठी तर माझी भाषा आहे, मला तर ती येतच असेल, म्हणजे मी चांगलं लिहूच शकतो ना, मला काय शिकण्याची गरज आहे, मी का सराव करण्याची गरज आहे. जेव्हा मी पत्रकारिता असताना पहिली बातमी लिहिली तेव्हा मला लक्षात आलं की बातमीमध्ये जेवढे शब्द आहेत त्यापेक्षा जास्त चुका आहे. असं का होतं? कारण आपल्याला गैरसमज असतो की आपल्याला आपली भाषा आहे, आपल्याला लगेच लिहिता येईल. म्हणून बघा, बऱ्याचदा आपण आणि या वाक्यानं सुरुवात करतो, या शब्दानं वाक्याची सुरुवात करतो. आपलं वाक्य कुठे तुटलं, कुठे सुरू होलं आपण विसरतो. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच होतं आपल्याकडून असं. तर ते टाळता आलं पाहिजे. मी फार मोरा वायंबे यांचं व्याकरणाचं पुस्तक हातात घ्या आणि मग लिहायला लागा असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. परंतु हा अनावश्यक प्रयोग आहे. आणि शब्दाने मी सुरुवात का केली, मी किंवा परंतु वाक्यानं का सुरुवात केली, हे प्रश्न आपण स्वतःला सतत विचारले पाहिजेत. आणि पहिली गोष्ट काय केली पाहिजे की दररोज किमान अर्धा तास एक वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. याचा उपयोग असा होतो की आपण जे आजूबाजूला घडतंय त्याच्याविषयी संवेदना आपल्याला निर्माण होते. तुम्हाला लिहायला विषय सुचवू शकतात, हे फार महत्वाचं आहे. की जे खूप सारे उर्दू गझल, आता वेळ फार कमी आहे आपल्याकडे, उर्दू गझल मधले बरेचसे शायर तुम्ही बघत असाल तर जे आजूबाजूला जे घडतंय ना त्याच्यातूनच गझल होते, त्याच्यातूनच बातमी होते, त्याच्यातूनच कविता होते. कविता काय, आपण जरी म्हणतो मी एकटाच लिहितो, पण एकटाच लिहित नसतो. आपण आजूबाजूचं जे जग आहे ते सांगायचा प्रयत्न करत असतो. आपल्या भोवतालाशीच आपण प्रामाणिक राहत असतो. म्हणजे राहत इंदोरींचा तो खूप चांगला शेर आहे, मला आठवतो की ये अफवाह थी की मेरी तबीयत खराब है, ये अफवाह थी की मेरी तबीयत खराब है, लोगों ने पूछ पूछ के बीमार कर दिया. किंवा तहजीब हाफी नावाचे एक नवीन, तुमच्या पिढीचे माझ्या पिढीचे एक नवीन शायर आहे, ते असं म्हणतात, त्यांनी सुपर सतल पद्धतीने लिहितात की लौट कर आए तो सबसे पहले तुझे मिलेंगे, जहां आकर कई रास्ते मिलेंगे, कोई तेरा सफर पर गया तो पूछेंगे की ट्रेन के चलते लोग हात क्यों हिलाते. किती सोपं आहे. आपण प्रत्येकानं कोणाला तरी निरोप दिलेला असतो, कोणाला तरी बाय बाय म्हणलेला असतो, पण तू तेच सांगतोय थॉट की तुझं कोणीतरी प्रवासावर जाईल, तुला विरहाचा व्याख्या असेल, अर्थ असेल, ते मी तुला समजून सांगायचा प्रयत्न करेल. पहिली गोष्ट, वर्तमानपत्र वाचा. e-paper.लोकसत्ता हा एक पेपर आहे, मोफत उपलब्ध आहे. तुम्हाला त्याचा आर्काइव्ह हवा असेल तर पैसे द्यावे लागतील. सध्या तो पेपर तुम्ही म्हणाल की ऍप मधून मी वाचतो, जी नोटिफिकेशन मध्ये, असं करू नका. तुम्हाला चांगला लेखक व्हायचं तर पहिली सुरुवात तुम्ही वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. वर्तमानपत्राच्या पुरवण्या असतात, साहित्यिक पुरवण्या, लोकरंग आहे, सकाळची सप्तरंग पुरवणी आहे, इतरही अनेक पुरवण्या आहेत. त्यातलं चांगलं वाईट हे नंतर ठरवा, काय वाईट आहे काय चांगलं आहे. परंतु खूप चांगली लोक लेख लिहित असतात. अनुवादित पुस्तकांची माहिती मिळते, नवीन पुस्तक आलेल्यांची माहिती मिळते. पहिलं वर्तमानपत्र दिवसातून वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर काही बरीचशी पुस्तकं तुम्ही विकत घेऊन वाचू शकता. काही पुस्तकं तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत. त्याचे काही रिसोर्सेस मी तुमच्यासोबत शेअर करतो, तुम्ही कुठून ती पुस्तकं मिळवू शकता, वाचू शकता. आणि काय करा की दररोज किमान 500 शब्द लिहायचा सराव करा. हे फार मला वाटतं महत्वाचं आहे. की जसं अभ्यासोनी प्रगटावे असं म्हणलं जातं, तसंच ज्ञानेश्वरीमध्ये खूप चांगली ओळी आहे माऊलींची की अभ्यासाचे निमिसे भाग्याचे निभडसे, संपत्ती अपैसे घर रिगे. म्हणजे काय, तुम्ही जर दररोज लिहायला लागले तर तुम्हाला ती कला जमेल. जसं तुम्ही दररोज व्यायाम केला की तुमचं शरीर, फार हे थोडं क्लिशे वाटेल तुम्हाला, पण नक्की याच्यावर थोडा विचार करा. दररोज लिहा, स्वतः दुरुस्त करायचा प्रयत्न करा. आपण केलेलं लिखाण आपल्याला जर खोडता आलं तर तुम्ही जिंकलात असं समजा. मी 500 शब्द लिहिले आणि त्यातले मला 200 शब्द अनावश्यक काढता आले आणि तो थॉट त्याच्यामध्ये जर ठेवता आला, सो यू आर डुईंग ग्रेट जॉब. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. सुगम मराठी, शुद्ध लेखन, मराठी लेखन, असे काही यास्मिन शेख ज्या लेखिका आहेत, त्यांनी पूर्ण आयुष्य मराठी भाषेला दिलं. त्यांची काही पुस्तकं आहेत, ते मी तुम्हाला रेकमेंड करतो. मी त्यांची एक यादी तयार केली आहे, ती मी चॅट बॉक्समध्येही शेअर करेन आणि तुमच्यासोबत काही रिसोर्सेसही शेअर करायचा प्रयत्न करेन. चांगली कविता लिहिण्यासाठी चांगल्या कविता वाचल्या पाहिजेत. तुम्हाला प्रवाह कवितेमधले माहीत असायला हवेत. आधुनिक कविता, जुनी कविता, वृत्तांमधली कविता, छंदांमधली कविता, ते मोरोपंतांनी लिहिलेले वृत्त मंडळाची एक वेबसाईट आहे. तुमच्यापैकी काही जणांनी त्याला भेट दिलेली असेल अगोदर, पण नसेल भेट दिली तर थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची वेबसाईट आहे. इथं बरीचशी पुस्तकं तुम्हाला डाउनलोड करता येतात आणि हे पुस्तकं तुम्ही स्वतःकडे, तुमच्याकडे किंडल असेल, आयपॅड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ती पुस्तकं लोड करू शकता, तुमच्या ईमेलवरून तिथं पाठवू शकता, किंवा तुम्ही साध्या पीसी वरती, मोबाईलवरती पण ही पुस्तकं वाचू शकता. पीडीएफ आणि ईपब अशा 2 एक्सटेन्शन मध्ये, आणि मोबी नावाचं एक्सटेन्शन पण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ही पुस्तकं वाचू शकता. त्यांच्या एकूण प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत एक 400-500 पुस्तकं आहेत. नवीन पुस्तकं सतत ऍड होत असतात.
ही कुठल्याही दृष्ट्या कॉपीराईट कायद्याचा भंग करणारं लिटरेचर नाही, पण ही खूप चांगली पुस्तक आहे. तुम्हाला तुम्हाला जे सोपं वाटेल, तुम्हाला जे रुचेल त्या पुस्तकं तुम्ही इथे बघत असाल तुम्ही, तर ही पुस्तकाची लिंक आहे, ही तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. त्याच्यानंतर एक महत्वाचा रिसोर्स आहे आपलं लेखन वाचन चांगलं होण्यासाठी. महाराष्ट्र मराठी विश्वकोश, तुमच्यापैकी काही जणांनी तो हे केला असेल. मराठी विश्वकोश मराठी विश्वकोश ही वेबसाईट आहे. याला नक्की भेट द्या. जेव्हा तुम्ही काही लिहित असता, नॉन फिक्शन फिक्शन कुठले लेखन करत असता, तुम्ही एखादं अनुवादाबद्दल आपण फार बोललो नाही, आपल्याला वेळ कमी पडला. अनुवादची संधी तुम्हाला मिळाली, एखादं इंग्लिशचं तुम्हाला मराठीमध्ये काय करायचं असेल, तर ते अनुवाद करताना एखादा शब्द सुचत नाही आपल्याला बरेचदा, तर ही सर्व शब्दांची सूची, हा खूप मोठा प्रयोग होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आतापर्यंत प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येक राजकीय इच्छाशक्ती दाखवत आणि खूप लेखकांनी साहित्यिकांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तर ही वेबसाईट आहे, तुम्ही याच्यातल्या कुठल्याही सेक्शन मध्ये क्लिक करून प्रत्येक गोष्टीविषयी अत्यंत सखोल अशी अचूक बिनचूक माहिती इथं मिळवू शकता. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. खूप अभ्यासू लोकांनी याच्यावर लिहिलंय. शंतनू अभ्यंकरासारखे खूप विद्वान लेखक ज्यांचं खूप लेखन प्रसिद्ध आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात, त्यांचं एक उदाहरण मी इथे देतो की त्यांनी आतापर्यंत प्रत्येक गोष्टी जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला, आणि सर्व काही हे त्याचे जे प्रकाशित खंड आहेत, मुद्रित खंड आहेत, जे प्रिंटेड कॉपीज आहेत, त्याही तुम्ही वेगळ्या पद्धतीने विकत घेऊ शकता. परंतु हे सगळं हे उपलब्ध आहे. याचं ऍप आहे, ते ऍप घेऊ शकता. तुमच्या घरात आजूबाजूला लहान मुलं आहेत, त्यांना तुम्हाला मराठीतून काय शिकवायचंय, मराठी त्यांना काय सांगायचं, तर कुमार विश्वकोश हा एक वेगळा प्रकार त्यांनी याच्यामध्ये तयार केलेला आहे. 2 महत्वाचे दुवे मी तुमच्यासोबत शेअर केले. याच्या व्यतिरिक्त अजून मला काही गोष्टी आहेत त्या आता तुमच्यासोबत मी शेअर करतो. माय मराठी नावाची एक मार्गदर्शिका आहे, जी तुम्हाला सर्वांना खूप उपयोग पडेल. म्हणजे कार्यशाळेमधून काय घेऊन जायचं असतं, तर काहीतरी प्रॅक्टिस करावी, काहीतरी वाचावं, सोर्सेस घ्यावे. त्यातला एक महत्वाचा सोर्स आहे. सुरुवातीला मी यावर फार वेळ दिला नाही, आपल्याकडे फार कमी वेळ होता, तर याची एक झलक तुम्हाला थोडक्यात दाखवतो. एक अनुक्रमणिका त्यांनी इथे दिलेली आहे की मराठी भाषेतल्या गमती जमती, भाषेचा लवचिकपणा, मराठी भाषेतले एकाक्षरी शब्द, संवादाची माध्यमं, आणि त्याच्यात बरेचसे व्हिडिओ पण तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही क्लिक करून ती लिंक शोधून व्हिडिओ बघू शकता. आणि अगदी प्रत्येक गोष्ट जसं आपण बालभारतीच्या पुस्तकात लहान विद्यार्थ्यांना, लहान मुलांना शिकवतो, त्या पद्धतीने हे सर्व समजून सांगितलेलं आहे. प्रथितयश मोठमोठ्या लेखकांची इथं उदाहरणं दिलेली आहेत. तर हा एक रिसोर्स आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्याच्यानंतर सराव करण्यासाठी प्रॅक्टिस म्हणून एक सरावचं प्रॅक्टिस फॉर कम्युनिकेशन इन मराठी असा एक प्रकारचे एक पुस्तक आहे, जे तुम्ही स्वतः सराव करू शकता. मी जसं तुम्हाला म्हणलं की स्वतः लिहिलेलं आपण परत वाचावं, परत त्याच्यामध्ये बदल कसे करावेत, तर ह्या संबंधित त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. खूप खूप चांगले लेखक, कवी त्यांनी लिहिलेलं आहे. जसं इथं दर्पण नावाच्या वर्तमानपत्र जे आहे मराठीमधलं पहिलं, तर बाळशास्त्री जांभेकरांनी ते सुरू केलं. तर मग त्यावेळेसची भाषा, आत्ताची भाषा, अशी उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आपण जसं एक्सरसाइज म्हणतो की पुढे वृत्तपत्रातील काही बातम्या दिलेल्या आहेत, या बातम्यातील अधोरेखित क्रियापदांच्या जागी कंसातील त्याच अर्थाची योग्य क्रियापदे भरा व त्यानुसार वाक्यरचनेत योग्य ते बदल करा. अशा प्रॅक्टिसेस जर तुम्ही करायला लागलात तर तुमच्या लिखाणामध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. याचे 6 स्टेजेस आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. मी 6वं स्टेज तुम्हाला दाखवते. तुम्हाला अगदी फार सुरुवातीपासून करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. जसे वाक्प्रचार आहे मराठीमध्ये, काना मागून आली तिखट झाली, काळजाचा लचका तुटणे, खाल्ल्या घराचे वासे मोजणे, असे अनेक प्रयोग आहेत. ग्रामीण भाषेतल्या म्हणी आहेत, त्यांचा अभ्यास इथं दिलेला आहे. त्या आपण आपल्या साहित्यात कशा वापरू शकतो. शासनाची भाषा कशी असते, तुमच्यापैकी काही जणांना सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल, ते काम करायचं असेल, तर तिथं ती भाषा कशा पद्धतीने वापरली जाते. सरकारचं एखादं विधेयक येतं, ते विधेयक संमत झाल्यानंतर त्याची भाषा कशी असते, त्या भाषेचे काय अर्थ होतात, ते याच्यामध्ये दिलेलं आहे. एक छोटंसं एक उदाहरण घेऊन आपण हा रिसोर्स मी शेअर करायचा थांबवतो. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की तुमच्यापैकी त्यांनी एक विधान दिलंय की सानियाला वन्य छायाचित्रणाची आवड आहे आणि एक जाहिरात म्हणून काय लिहिता येईल ह्या जाहिरातीमध्ये, तर मग काय दाखवता येईल तुम्हाला, अशी एक कल्पना तिथे केली आहे. तुम्ही एक असं छोटं उदाहरण घ्या की मला सेंद्रिय भाजीपाला
विकणारे एक ऍप आहे, त्याची मला जाहिरात करायची, तर लिहू शकतो त्याच्यासाठी. अशी कल्पना करून लिखा, असं लिहायला नॉन फिक्शन मध्ये आपण सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. तर हे याची उदाहरणं तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिसतील. याचा तुम्ही वापर करू शकता. किंवा एक असा एक कॉन्टेक्स्ट स्वतःलाच प्रश्न विचारायचा, रोजगाराभिमुख की ज्ञानाभिमुख या विषयात तुम्हाला 5 मिनिटं सादरीकरण करायचं आहे. सादरीकरणासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करा. व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण रोजगाराभिमुख असणे आवश्यक आहे. शिक्षण हे उपजीविकेचे साधन नसून सर्वांगीण विकासाचे साधन आहे. ज्ञान आणि कौशल्य विकास यांची योग्य सांगड घालणे गरजेचं आहे. तर ह्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही स्वतःच लिहायची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर हे एक रिसोर्सेस आहे. त्याच्यानंतर हा फ्री असलेला पीडीएफ रिसोर्स तुमच्यासोबत शेअर करतो. मराठी साहित्य परिषद, ज्याचं नुकतीच निवडणूक झाली, नवीन लोकांची त्याच्यात निवड झाली, त्यांनी हा एक रिसोर्स आपल्यासोबत दिलेला आहे. मराठी साहित्य परिषद पुणे, सुगम मराठी शुद्ध लेखन. हा एक रिसोर्स चांगला आहे, ज्याच्यात तुम्ही काही ज्या बेसिक चुका तुमच्याकडून माझ्याकडून होतात त्या चुका आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम आहेत. हे पण एक छोटंसं अगदी बेसिक डॉक्युमेंट आहे, ते तुम्ही सगळ्यांनी बघू शकता. आपल्याकडून काय चुका होतात, कुठल्या दीर्घ ऱ्हस्वाच्या चुका आहेत, ज्या आपण टाळू शकतो. याच्यातून जर तुम्ही गेलात, हे जर तुम्ही बघितलं, तर याचाही तुम्हाला फायदा येईल. हे तुमच्यासोबत मी शेअर करतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र साहित्य पत्रिका नावाचा खूप सुंदर प्रकार आहे. 1990-80च्या पासनं ज्याही साहित्य कृतीबद्दल जे भाष्य झालं, त्याचा एक पीडीएफ स्वरूपामधला दस्तावेज जो की मोफत उपलब्ध आहे, तो तुम्ही त्या वेबसाईटवरून, थोडीशी फाईल साईज मोठी आहे स्कॅन असल्यामुळे, एक 50-40 MB ची फाईल आहे. पण आतापर्यंत जेवढं काही 2021 पर्यंत जे काही त्याचे अंक आले, ते अंक तुम्ही वाचू शकता. त्यात खूप चांगल्या पद्धतीने साहित्याची समीक्षा, लेखन, त्याच्याविषयीचे सोर्सेस तुम्हाला मिळू शकतात. हे पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस द्यायचे नाहीत. ते पण जसं उदाहरणार्थ अनुताई वाघ शैक्षणिक व साहित्यिक योगदान, जुलै-सप्टेंबर 2021चा अंक आहे. एक सॅम्पल म्हणून मी तुमच्यासाठी इथे आणला. हे तुम्ही स्वतःही शोधू शकता. महाराष्ट्र साहित्य पत्रिका पीडीएफ तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये मिळू शकतं. ही काही उदाहरणं होती. तर सध्या ही स्क्रीन मी थांबवतो. ही ड्राईव्हची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तुमचा थोडा जास्त वेळ घेतला त्याबद्दल तुमची माफी मागतो. मला थोडीशी काहीतरी सुटल्याची पण भावना आहे. काही गोष्टी सुटल्या असू शकतात. फार गागर में सागर भरणं सगळ्यांना जमत नाही. तुमचे काही नेमके काही प्रश्न असतील तर मला विचारा. मी थोडक्यात त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा अनम्यूट करून विचारू शकता. धन्यवाद. तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट तरी नवीन या माध्यमातून कळाली असेल अशी आशा करतो. सावंतजी, प्रमोदजी, पुजाली, दीपाली आणि ओम सावंत सर यांचे आभार. काही नावं सुटली असतील तर काहीतरी प्रश्न विचारा माझ्या समाधानासाठी तरी. श्रीमंत सर किंवा विशालजी, काही मुद्दे तुमच्याकडे माझ्या याच्यातून काही सुटले असतील, थोडक्यात मी त्याच्याबद्दल सांगू शकतो. काही प्रश्न असेल तर. एआयचा वापर करून कविता लिहावी का? अजिबात करू नये सध्या तरी. ज्योतिजी, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. गुगलचं एक एआय वर्कशॉप मी मागच्या महिन्यामध्ये अटेंड केलं होतं. काही अकॅडमिक्समध्ये अध्यापन करणारे पत्रकारितेच्या काही लोकांना बोलवलं होतं गुगलने. दिल्लीला IMC मध्ये ते वर्कशॉप झालं आणि तिथं मी बरेचसे प्रयोग केले. उर्दूचा एखादा शेर खूप अवघड आहे, तो जर समजून घ्यायचा असेल, की जसं गालिबचा एक खूप चांगला शेर आहे की न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न मैं होता तो क्या होता. आता मला हे समजून घ्यायचंय, तर मी एआयचा वापर केला. मी एआयला विचारलं की ह्या शेरचा अर्थ मला सांग. तर एआयनं मग खूप चांगली मदत केली माझी. मी म्हणत नाही की एआय तुम्ही टाळा, वापरू नका, असं माझं म्हणणं नाही. एखादी अवघड कॉम्प्लेक्स आयडिया तुम्ही ब्रेक करण्यासाठी एआयचा नक्की वापर करा. एखादं चॅट जीपीटी सारखं माध्यम वापरून तुम्ही एखादं व्हिज्युअल ग्राफिक्स तयार करा. कॅनवा मध्ये पण एआय आहे, बरेच ठिकाणी एआय आलेला आहे. त्याच्यासाठी एक वेगळं काहीतरी सेशन आपल्याला घ्यायला लागेल. परंतु मला असं वाटतं की जो आतला आवाज आहे ना, तो एआयला सांगणं फार अवघड आहे. म्हणजे तुम्हाला सुधीर मोघ यांची सुंदर कवितेतली एक ओळ सांगतो की सकाळी सकाळी केस मोकळे सोडून ती बसली होती, वेड्या कवीने त्याची ही कविता केली. एवढीच ओळ आहे बघा, विचार करा. हे एआयला सुचतं फार आवडेल. मी एआय सोबत प्रयोग केले, ते एआयला कविता करायचा सांगितलं, पण एआयच्या कविता फारच वाईट होत्या. म्हणून मी तुम्हाला सल्ला देतो ज्योतिजी, की तुम्ही अजिबात सध्या तरी त्याच्यात पडू नका. कदाचित आपण खूप चांगल्या कविता करायला लागलो
त्या एआयनं स्क्रेप केल्या, त्याचा डेटा त्यांच्याकडे आला, तर कदाचित कविता एआयला जमेल. पण एआय इतर बऱ्याचशा गोष्टी, मला तर कोट एक्झॅक्टली आठवत नाही, पण तो रेफरन्स करून मी सांगतो की आय वॉन्टेड टू यूज एआय टू डू थिंग्स विच आय डोंट वॉन्ट टू डू, लाईक डू माय डिशेस, डू माय लॉन्ड्री, क्लीन माय हाऊस, and help me to find out data from Excel sheet. But I don't want to AI to do things which I like. म्हणजे मला कविता करायची, मला चित्र काढायचं, हे AI ने करायला नको माझ्यासाठी. मला असं वाटतं की अवघड गोष्टी, ज्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत, पगारपत्रक तयार करायचं, एक्सेल मधून हजारो ओळींमधला डेटा शोधायचा, ते मला नाही का, ते AI ने केलं तर चालेल. पण कविता करणं, कथा लिहिणं, हे AI कडून मला करायचं नाही. मला वाटतं एवढी क्लॅरिटी आपण असायला पाहिजे. त्यामुळे सध्या तरी याचा वापर अजिबात करू नका, मराठीमध्ये तरी करू नका. काही संकल्पना तुम्हाला समजायच्या, म्हणजे शेक्सपियरनं असं का म्हणलं, टू बी ऑर नॉट टू बी, असं शेक्सपियर का म्हणतो, हे तुम्हाला समजून घ्यायचं, एआयला विचारा, खूप चांगला पर्याय तो. पण कविता मात्र एआयनं करू नका, अजिबात करू नका. येस. पुढचा प्रश्न असा आहे की काव्यसंग्रहासाठी एक प्रकारची कविता असावी की विविध प्रकारची. मला असं वाटतं, हा प्रश्न पूजा यांनी विचारला. पूजा, मला काय वाटतं, तुम्ही असं करा की तुम्ही आतापर्यंतच्या ना कवितेचे वेगवेगळे फॉर्म, पुस्तक विकत सुरुवातीला नाही घेतलं तरी चालेल, पण एक असं करा, ग्रेसची एक कविता, केशवसुतांची एक कविता, शांता शेळकेंची एक कविता, नामदेव ढसाळांची एक कविता, असं करायचा प्रयत्न करा की मग त्यात आपल्याला ते सापडतं की मार्क्स मला कुठे भेटला, अशी एक कविता आहे मुक्त छंदामध्ये नारायण सुर्वेंची. पण हेच नारायण सुर्वे यमकामध्ये खूप सुंदर की माझ्या मायदेशी यावेत सर्वांनी, फुगड्या घालाव्या फुला तारकांनी. मला वाटतं एकदा त्या फॉर्म मध्ये आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण त्याची हे करायला लागतो, आपल्याला आत्मविश्वास आला की आपण मग शब्दांचा अदलाबदल करायला लागतो, मग आपल्याला तो आत्मविश्वास येतो. तर कविता वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी वेगवेगळ्या फॉर्म मधल्या कविता वाचायला सुरुवात करा. आणि मग ते तुम्ही त्याचे बरेचसे, तुम्हाला कविता कशी लिहावी याचे वर्कशॉप पण युट्यूबला फ्रीमध्ये मिळतील. गझल मराठीमध्ये कशी लिहावी याचे वर्कशॉप तुम्ही फ्रीमध्ये युट्यूबला खूप सुंदर पद्धतीने लोकांनी समजून सांगितले, ते तुम्ही करू शकता. पण वेगवेगळे फॉर्म जर तुम्हाला हाताळायचे असतील कवितेचे, मुक्त छंदापासनं ते मराठी गझल करायची, तुम्हाला गाणं लिहायचं, म्हणजे मी लिहिलेलं कवितेचं गाणं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यात गेयता आणायची. बरे, माझा एक मित्र आहे, खूप सुंदर कविता करतो, कुणाल गायकवाड, त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित होईल पुढच्या वर्षी. त्यांच्या कवितेमध्ये ना लिहितानाच ते अगोदर त्या चालावरती, बरेचदा जी गाणी लिहिली जातात सिनेमामध्ये, कौशल इनामदारांनी खूप चांगल्या पद्धतीनं गाण्यांना संगीत दिले, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. किंवा इलाही जमादार नावाचे मराठीमध्ये गझल लिहिणारे खूप चांगले कवी आपल्याकडे होऊन गेले. इलाही जमादारांच्या कवितेमध्ये गेयता अगोदर येते, म्हणजे ते चालवरच बसवतात की अशा पद्धतीने मी असं लिहिलं तर हे मीटरमध्ये बसेल, त्याला मीटर म्हणतो आपण थोडं, त्या मीटरमध्येच लिहिलं जातं की अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक मानसाचा तो चेहरा असावा, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केले तर वारजान, किंवा केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. ही कविता लिहिताना पण डोक्यामध्ये ती नाद माधुर्यता ते असू शकतं तुमच्यामध्ये बऱ्याचदा, नाही का, की मला असं करायचंय आणि मला त्याच्यामध्ये ते बसवायचं, त्या मीटरमध्ये मला ती कविता बसवायची, असं बऱ्याचदा तुम्ही करू शकता. तर हे प्रयोग करण्यासाठी चांगली मराठी भावगीतं ऐका, चांगल्या कविता वाचा, चांगली गाणी मराठीमध्ये लिहिल्या गेली मधल्या काळामध्ये, तीही तुम्ही ऐकू शकता. आणि मला असं वाटतं की कुठली गोष्ट चांगली वाईट ठरवण्या अगोदर ती वाचून काढा. म्हणजे कोणी तुम्हाला म्हणेल ओपू काय फार चांगले लेखक नाही, तुम्ही एक पुस्तक वाचा त्यांचं अगोदर, मग ठरवा. नेमाडे लोक म्हणतात चुकीचं आहे, मग तुम्ही ते पुस्तक वाचून करा, असं मला वाटतं केलं पाहिजे. आपण फार सध्या एकमेकांना जज करायचा हा काळ आहे, आपण कुठली गोष्ट न वाचताच आपण प्रतिक्रिया द्यायला लागलो, असं करू नका. पुढचा प्रश्न आहे, मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित दिलं असेल असं मला वाटतं. काव्य संग्रहासाठी एक प्रकारची कविता असं झालं, व्याकरण तपासण्यासाठी एआयचा वापर करावा का? नाही, सध्या एआय कडे एवढी ताकद नाहीये की मराठीमधलं व्याकरण ते तपासू शकतात. त्याच्यासाठी एक आपण करू शकतो, मी जी तुम्हाला पुस्तकं सांगितली त्यातलं एक पुस्तक आता सध्या माझ्या जवळ आहे, अगदी टेबलच्या जवळ आहे, तुम्हाला दाखवतो. हे पुस्तक आहे, माझं साईड ब्लर असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसावं बऱ्यापैकी, पण हे खूप सुंदर पुस्तक आहे. ते तुम्ही ऑनलाईन अमेझॉन मध्ये मागवू शकता. हे पत्रकार आहेत सध्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहूया बिनचूक मराठी, पारंपरिक शब्द कसा लिहायचा, उत्कृष्ट शब्द कसा लिहायचा, कोट्याधीश शब्द कसा लिहायचा, ही याची लिंक तुम्हाला तुमच्यासोबत मी सांगितली. तर इथून सुरू करा, एआयचा वापर करू नका. इंग्लिश मधलं ग्रामर तपासण्यासाठी सध्या ग्रामरली नावाचं टूल आहे, किंवा बरेचसे टूल आलेत सध्या एआयचं इंग्लिश तपासण्यासाठी. मराठी तपासण्यासाठी सध्या तरी माझ्या याच्यात कुठलं टूल आलेलं नाही. कदाचित तुम्हाला ऱ्हस्व दीर्घचा थोडासा जर अंदाज येत नसेल तर तुम्ही गुगल करा तो शब्द, अनुसया शब्द कसा लिहायचा,
असं तुम्हाला वाटलं तर तो गुगल करा. मग लोकसत्तेमध्ये एखादा लेख असेल, लोकमतमध्ये एखादा वर्तमानपत्रातही चुका होतात व्याकरणाचा, हा भाग वेगळा. पण तुम्हाला काहीतरी त्याचा एक दुवा सापडेल की हा शब्द लोकसत्तेच्या संपादकीयमध्ये असा लिहिलाय, म्हणजे मी पण असा लिहिला पाहिजे, असं तुम्ही करू शकता. पण एआयचा वापर करून व्याकरण तपासू नका, तिथे फार चुका होण्याच्या शक्यता आहे. कथा लेखनासाठी सर्वात महत्वाचे मुद्दे काय? मी एक थोडंसं वर्कशॉप अटेंड केलं होतं, इंग्लिशमध्ये ते होतं की कथा लेखन कसं करावं. तर कथा लेखनासाठी काय करावं लागतं, आपण जे ऑब्झर्व करतो ना त्याच्या नोट्स करायला शिका. म्हणजे मी आज गॅस सिलेंडर आणायला गेलो होतो, तिथे मला एखादा माणूस दिसला आणि तो शांत झाडाखाली बसला होता. त्या माणसाकडे बघून मला काहीतरी वाटलं की गॅस सिलेंडर आणायला गेल्यानंतर एखाद्या सामान्य माणसाची अवस्था काय होत असेल. घरी मुलं उपाशी आहेत, आता हा शेवटचा सिलेंडर आहे, सकाळपासून तो तहान भूक विसरून तिथं थांबलाय. सरकारच्या धोरणाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, आणि मग मला तो माझ्या कथेतून मांडायचा आहे. त्याच्यासाठी नोट्स करायला शिका. खूप मोठमोठे लेखक तुम्हाला हे सांगतील की कथेचं सूत्र तुम्हाला अचानक कुठेही सुचू शकतं. तुम्ही मंगेश पाडगावकरांचं खूप चांगलं उदाहरण आहे. श्रावणात घननिळा बरसला, हे तुम्ही ऐकलं असेल गीत, खूप छान गीत आहे, भावगीत मराठीमधलं. ते त्यांनी लोकलमध्ये घामाघूम झाल्यावर उन्हाळ्यामध्ये लिहिलेलं गीत आहे. तुम्हाला विश्वास बसेल का या गोष्टीवर? श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, हे गाणं लोकलमध्ये भर उन्हात घामानं गरजलेलं शरीर, कंटाळलेला माणूस तेव्हा सुचलेलं गाणं आहे. बघा, विचार करा. त्यामुळे तुम्ही स्वतःला अलर्ट ठेवलं पाहिजे, नोट्स काढून ठेवल्या पाहिजे. कुठल्याही गोष्टीवर लिहून ठेवा. जे तुमच्याकडे कागद आहे, तिकीट आहे, कुठलाही एखादा कप्टा असेल त्याच्यावर लिहा. आणि नोंदी, मोबाईल आहे आपल्याकडे सगळ्यांकडे, त्या मोबाईलच्या नोंदीमध्ये लिहायला शिका. आणि मग ते एकत्र त्याची कविता करा. असं करा. निरीक्षण क्षमता वाढवा तुमच्या. जे आजूबाजूला घडतंय ना ते टिपायचा प्रयत्न करा. म्हणजे मी बसतो एका रूम मध्ये आणि डायरेक्ट लिहायला लागतो, असं होत नाही. तसं करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात प्रत्येकाची. मला एकांत हवाय म्हणून मी रूम मध्ये बसतो, हा भाग वेगळा. पण मला ते सुस्त म्हणजे काय होतं तर मी ते कुठेतरी बघितलेलं असतं. ओटीटीवर एखादी वेबसिरीज एखादा लेखक लिहितो, पोलीस क्राईम ड्रामा लिहितो, तेव्हा त्यानं पोलीस स्टेशन आयुष्यात खूप अनेकदा बघितलेलं असतं. त्यानं पोलिसांशी संवाद केलेला असतो. मी रिसर्च तुम्हाला म्हणालो ना, रिसर्च फार महत्वाचा असतो. हा तो रिसर्च असतो. रिसर्च म्हणजे फक्त रिसर्च आर्टिकल लिहिणं असं नाही, सर्व्हे करणं म्हणजे रिसर्च नाही. माणसं आजूबाजूला बघणं. आता उद्या मला एखादी कथा लिहायची असेल आणि त्याच्यात निवेदक कसं बोलतात हे जर मला समजून घ्यायचं असेल, तर मी सिद्धीजींनी आज काय काय केलं त्यातलं एखादं ऑब्झर्वेशन लिहायचा प्रयत्न करेल. तिथं सिद्धीजींचं नाव नाही टाकणार, त्यांची प्रायव्हसी जपेल. पण हे निरीक्षण असतं, हे निरीक्षण आपण केलं पाहिजे. बरोबर, ह्या पद्धतीनं आपण करत असतो असं मला वाटतं. मला वाटतं तुमचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला. कथा लेखनासाठी निरीक्षण क्षमता वाढवा आणि नोंदी घ्यायला शिका. आपल्या मेंदूवर फार विश्वास असतो, तेवढा विश्वास ठेवू नका. आपण विसरत असतो. मला परवा जे सुचलं होतं ते गेलं माझ्या डोक्यातून, ते नोंदून ठेवलं पाहिजे कुठेतरी. आणि मग आपण त्याला एकत्र त्याचं कलेक्शन करून लिहायला बसलं पाहिजे. कदाचित 2000 शब्दाची कथा तुम्ही अर्ध्या तासात लिहून पूर्ण कराल, पण त्याच्यासाठी तुमच्या ती कथा 2 महिने डोक्यामध्ये असली पाहिजे. मला राहत इंदोरींचा राहत इंदोरी किंवा कुठले एक शायर असं म्हणतात की एक मिसरा मी लिहिला होता, त्याचा पुढचा पार्ट मला सुचायला 2 वर्ष लागली. 2 वर्षांना मला तो सुचला. तर असंही होण्याची शक्यता आहे. तर ते करा. आणि स्वतःला फार असं कमी लेखू नका की मला एक रायटर्स ब्लॉक आलाय, आता मला काही सुचत नाही. ठीक आहे, तितक्या पुरतं थांबा. सुचत नाही म्हणजे काहीही लिहिलंच पाहिजे असं काही बंधन नाही आपल्यावरती. नेमाडेंचं एक वाक्य आहे, काहीच न लिहिणं आणि काहीही लिहिणं यात काय फार काही फरक नाही गुणात्मक दृष्ट्या. बरोबर, काहीही लिहू नये. नवोदित लेखकांसाठी पहिली पायरी, एखादी कथा किंवा कविता लिहिताना सुरुवातीला कोणता विचार करणे गरजेचे असते, लेखनाची सुरुवात कशी करावी. मला असं वाटतं आपण ठरवून लिखाण एखाद्या विषयावर नाही करू शकत, तर तो आपल्या ऑब्झर्वेशन मधून, आपल्या निरीक्षणातूनच येणारा भाग असू शकतो. किंवा एखादा सिनेमा बघताना, एखादं पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटलं असेल की याचा सिनेमा खूप चांगला होऊ शकतो, कारण लेखकाने त्याच्यामध्ये दृश्य परिणामच दिलेले असतात. म्हणजे फकीरा नावाची कादंबरी आहे अण्णाभाऊ साठेंची. त्या कादंबरीतलं पहिलं वाक्य तुम्ही जर वाचलं ना तर तुम्हाला असं वाटेल की एक सिनेमाच बघतोय मी एखादा. असं बऱ्याचदा होऊ शकतं की त्यामुळे एखादा सिनेमा बघताना तुम्हाला असं वाटू शकतं यातली ही फ्रेम, मला वाटतं याच्यातून एक कथा होऊ शकते, याची एक कविता होऊ शकते. अशा शक्यता पण तयार होतात ना. जेव्हा अजीम नवाज राहींनी एक कवितेमध्ये असं लिहिलं की कधी कधी वाटते कविता पंचतारांकित हॉटेलच्या खिडकीतून पावसाचं दृश्य बघणाऱ्या अरबांच्या अंतःकरणातील वाळवंटासारखी. म्हणजे अरब आला, दुबई आली, तिथले श्रीमंत लोक आले, तिथलं वाळवंट आलं, ते पंचतारांकित 5 स्टार हॉटेलच्या खिडकीतून बाहेर जगाकडे कसं बघत असतील आणि त्यांच्या मनातला वाळवंट. ही प्रतिमा मी रिपीट का केली, त्याचं उदाहरण मी याच्यासाठी तुम्हाला दिलं की असं 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 झालं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्हाला पहिली पायरी काय आहे की जे तुम्ही वाचताय ते कुठेतरी टिपून ठेवा आणि तिथून सुरू करा. ती पहिलं टिपण ही तुमची सुरुवात असते.
ते पहिले टिपण. काही करत असाल तुम्ही, भाजी घ्यायला जाल, अंघोळ करत असाल, लहान मुलाशी खेळत असाल, तर ते भावविश्व समजून घेण्यासाठी टिपायचा प्रयत्न करा असं मला. बातमी कशी मिळते, पत्रकार म्हणून आम्ही बातमी कशी शोधतो? बातमी करण्यासाठी बाहेर फिरतो, लोकांशी बोलतो, तिथून बातमी येते. 2 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडं करायचं असेल, त्याच्या शिपायाशी बोला, माणसांशी बोला, माणसांना कमी लेखू नका. तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा याला विसरून जा. सामान्य माणूस तुम्हाला एक मोठी बातमी देऊन जातो. सामान्य माणूस तुम्हाला एक छान कवितेचं वाक्य देऊन जाऊ शकतो, एक कविता देऊ शकतो. माणसांशी संवाद करा. या जगामध्ये आपण तंत्रज्ञानाला जोडलो असा आभास निर्माण झाला. माणसं तुम्हाला कविता देतील, माणसं तुम्हाला कथेची आयडिया देतील असं मला वाटतं. मला वाटतं एखादा प्रश्न सुटला की आलेच सगळे प्रश्न बघा. श्रीमंत सर, विशालजी, अजून काही मुद्दे सुटतायत? सिद्धीजी तुम्ही पण सांगू शकता. बराच वेळ झाला, 6:30 वाजतायत. थँक्यू सो मच सर. खरंच म्हणजे खूपच मार्गदर्शन सगळ्यांना लाभलं. म्हणजे एकदम सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं सगळ्यांना. पत्रकारांचा आणि राजकारण्यांचा एक समान गुण असतो. आमच्या हातात माईक आलं किंवा आम्हाला व्यासपीठ मिळालं तर आम्ही फार थांबवणं फार अवघड आहे आम्हाला. पण तरी मी वेळेचं हे पाळलं. आणि मला असं वाटतं या काळामध्ये तुम्ही एवढे जण इथं जॉईन झालाय, 20-25 माणसं आहेत, फार मोठी गोष्ट आहे. काळ बदलतोय. रील्स मधनं माध्यमांना लोकांना आनंद, डोपामिन सिक्रेशन होतं, ते हवंय. अशा काळात लोक कविता ऐकण्यासाठी, साहित्य करण्यासाठी एकत्र येत आहेत. म्हणजे ह्या जगामध्ये काहीतरी करायला आशावाद आहे. कविता म्हणजे काय असतं तर एक आशावाद असतो की कोणी तुमची कवितेची थट्टा करू देत, कोणी तुमच्या प्रयत्नांची थट्टा करू दे की काय करताय, कुठली कविता लिहिताय, काय करताय. ठीक आहे, चांगली वाईट कविता मला वाटत नाही की असू शकते, पण त्याच्यात इम्प्रुव्हमेंटला जागा असू शकते का हे आपण सतत स्वतःला विचारलं पाहिजे. आणि हे काळात, या काळात तुम्ही असं सगळं करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार, कौतुक मी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर जाता जाता एक 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 सोपा शब्द, एक छोटं मला आठवतंय की मला त्या फिलॉसॉफरचं, लेखकाचं नाव आठवत नाही. तो असं म्हणतो की या जगात जन्माला आलेलं प्रत्येक मूल, प्रत्येक बाळ या गोष्टीचा पुरावा आहे की ह्या देवाचा अजून माणसावर विश्वास आहे. तर तुम्ही देवभोळे असा की नास्तिक असा, पण एक कविता म्हणून या वाक्याकडे बघा. जोपर्यंत माणसं कविता लिहितायत, शब्दांवर प्रेम करतायत, जगाची दुःख, आजूबाजूची दुःख, फक्त स्वतःची दुःख नाही, स्वतःच्या चष्म्यातून जगाची दुःख सांगायचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत मला वाटतं माणुसकी जिवंत राहील, कविता जिवंत राहील. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लिखाण फक्त आत्मकेंद्रित ठेवू नका, स्वतःपुरतं ठेवू नका. तुमच्या लिखाणानं कुणाला तरी थोडासा तणभर तरी ऊर्जा मिळाली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. कुणी तुमच्या कवितेचं पुस्तक उषा घेऊन झोपलं पाहिजे, तुमच्या कवितेची ओळ वाचून एकानं रील केली पाहिजे. तुम्ही पॉप्युलर होण्यासाठीच करा असं माझं म्हणणं नाही, पण त्याला ती प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण ती कराल असा मला आशावाद आहे. श्रीमंत पब्लिकेशन चे सर्व टीम, सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. लिहायला सुरुवात करा, चांगलं वाईट काय असेल ते लिहा, घाबरू नका, तिथून सुरुवात करा. लिखाणामध्ये सुधारणा होऊ शकतात आणि ही कुठली निसर्गदत्त गोष्ट नाही. बरेच लोक तुम्हाला म्हणतील समवन इज अ बॉर्न रायटर, समवन इज अ बॉर्न डिरेक्टर. आय डोंट बिलीव्ह इन दॅट डॉगमॅटिक आयडिया दॅट समवन इज अ बॉर्न रायटर. इट इज जस्ट सायन्स. इट इज आर्ट, इट इज अ सायन्स. इफ यू आर सेन्सिटिव्ह इनफ टू कॅप्चर थिंग्स अराउंड यू, यू कॅन बी अ गुड रायटर. त्यामुळे तुम्ही कुठल्या जातीतून येता, धर्मातून येता, लिंगभावातून येता, तुम्ही श्रीमंत गरीब असाल, शोषित असाल, काही फरक पडत नाही. तुम्ही लिहायचा, फक्त तुमच्या लिहिण्याचा अंतिम उद्देश हा मानवी मुक्तीसाठी असला पाहिजे. जगात जे काही चालू आहे त्याच्यात एक चांगलं काम मला करायचंय, याच्यासाठी जर असेल तर प्रत्येक जण तुम्ही चांगले कवी, लेखक होऊ शकता. व्यावसायिक लिखाण करतानाही अर्थार्जन करण्यासाठी लिहित असाल तरी त्याच्यासाठी कुठल्याही मनात वाईट वाटू देऊ नका. मी जाहिरात लेखन करतो म्हणजे मी दुय्यम काम करतोय असं अजिबात नाही. मी सोशल मीडिया मार्केटिंग करतो म्हणजे मी वाईट करतो असं नाही. अर्थार्जन जोडून या धन उत्तम व्यवहार, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की चांगलं जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचते. चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पैसे कमवणं ही वाईट गोष्ट नाही, ती चांगल्या मार्गाने कमवली पाहिजे. ज्यातलं आपल्याला जे येतं ते जगाला सांगायचा प्रयत्न करा, अप्रिशिएट करा. कुणी एखादा चांगला शेर, गझल तुम्हाला ऐकत असेल, एखादी कविता ऐकत असेल, त्याला अप्रिशिएट करा, त्याला आधार द्या. तुमचा जवळचा मित्र असेल तर त्याला सांगा की हे वाईट आहे, त्याला परत दुरुस्त कर, असं कर, तसं कर. फीडबॅक द्यायला फार पोलाइटली फीडबॅक द्यायचा प्रयत्न करा, नम्रपणानं द्या. कुणाला दुखवायचं म्हणून फीडबॅक देऊ नका. बरोबर आहे. इफ यू गेट सम काइंड ऑफ हॅपीनेस आउट ऑफ क्रिटिसिझम, दॅट्स नॉट अ क्रिटिसिझम, राईट? तर काहीतरी बदलावं म्हणून पॉझिटिव्ह दृष्ट्या कोणाला तरी फीडबॅक द्यायचा प्रयत्न करा. अजून काही आहे का मुद्दा? सॉरी मी तुम्हाला मध्येच थांबवलं सिद्धीजी, हा बोला. नाही काही नाही. आपले पुन्हा बोला. एकदा मनापासून धन्यवाद सर.
तुमचे खूप खूप आभार. श्रीमंत सर, विशाल, सिद्धीजी, तुमच्या टीमनं मला इथं बोलवलं आणि खूप सारे साहित्यप्रेमी, कविताप्रेमी, लिखाणप्रेमी व्यक्तींसोबत भेटण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. बोलताना अनावधानानं काही मागे पुढे चुकून झालं असेल तर त्याबद्दल तुमची परत एकदा माफी मागतो. मी फार काही ज्ञानी मोठा महापुरुष नाही किंवा फार मोठा मार्गदर्शक नाही. तुमच्यासारखाच एक सामान्य व्यक्ती आहे. आपण सर्वजण समान आहोत. आपल्या सर्वांचा उद्देश मात्र तोच आहे की आपल्याला हे जग जे आहे ते अजून चांगलं करता येऊ शकतं, सुंदर होऊ शकतं. हा आशावाद आपल्यामध्ये शिल्लक असला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यांची परत एकदा आभार व्यक्त करतो आणि अजून काही नसेल तर मग आपण थांबूयात. राईट? थँक्यू. येस सर. प्रेक्षक हो, या पलीकडे जाऊन जसं की सरांनी सांगितलं तसं आपल्यापैकी ज्यांना कुणाला स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधा. तरी अशा या रम्य सायंकाळी तुमचा साहित्यिक जीवनाला नवी दिशा मिळावी असा आशावाद व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. मनस्वी आभार सर. धन्यवाद. थँक्यू.